नमस्कार. आज उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपलं जे एक व्याख्यानमाला सुरू आहे, भारतीय तत्त्वज्ञानाचा परिचय, त्याचा आज 7वा दिवस आहे आणि आज आपण ज्या दर्शनाची चर्चा करणार आहोत, ते म्हणजे वेदांत दर्शन. जसं आपण रोज सुरुवातीला चर्चा करताना प्रत्येक दर्शनाचं नाव काय आहे आणि ते तसं का बरं आहे, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तसंच आपण आज सुद्धा वेदांत हे जे नाव आहे या दर्शनाचं, ते तसं का बरं आहे, हे थोडक्यामध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आता वेदांत हा जो शब्द आहे, तर आपल्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये 2 शब्द आहे. वेद आणि अंत. आता अंत म्हणजे आपल्याला माहिती आहे की शेवट, पण खरं तर इथे अंत म्हणजे शेवट अशा अनुषंगाने जरी अर्थ असला, तरी सुद्धा वेदांचा शेवट म्हणजे काय, की वेदांचा जो अंतिम भाग आहे. जसं आपण सुरुवातीला पहिल्या दिवशी सुद्धा बघितलं होतं, की वेद म्हणजे फक्त एक पुस्तक नाहीये, तर प्रत्येक वेदाचे 4 वेगवेगळे ग्रंथ आहेत. ते म्हणजे संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. तर काल मीमांसा दर्शनाची चर्चा करताना आपण बघितलं होतं, की जे पण कर्मकांड, जे पण सगळे याग वगैरे यांचं जे विस्ताराने स्पष्टीकरण आपल्याला ब्राह्मण आणि आरण्यक या 2 ग्रंथ प्रकारांमध्ये दिसून येतं. तर त्या सगळ्या विषयांची चर्चा हे मीमांसा दर्शन करतं. आणि त्यानंतरचा जो अंतिम भाग वेदांचा आहे, अंतिम म्हणण्याचं कारण असं, की आपण जेव्हा म्हणतो, की संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद, त्यामध्ये गणना करताना उपनिषद हे शेवटी येतं. त्यामुळे उपनिषदांवरती आधारित जे दर्शन आहे, उपनिषदांच्या तत्वज्ञानावरती आधारित जे दर्शन आहे, त्याला वेदांत दर्शन असं म्हणतात. आणि उपनिषदांच्या बाबतीत थोडा जर विचार करायचा झाला, तर आपल्या असं लक्षात येईल, की आता सुद्धा आपण उपनिषदांचे ग्रंथ वाचले किंवा बरेचसे प्रकाशित झालेले आहेत उपनिषद, की ज्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त उपनिषद आज आपल्याला उपलब्ध आहेत. पण उपनिषद त्यापैकी काही जी आहेत, ती मूळ वेदांचा भाग आहेत आणि अन्य काही जी उपनिषद आहेत, ती वेदांचा भाग नाहीयेत. पण ती नंतर कोणीतरी त्यांची रचना केली. पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये असणारं ज्ञान हे अतिशय उत्तम असल्यामुळे आणि उपनिषद हे या शब्दाचा अर्थ थोडक्यात असा आहे, की गुरुच्या जवळ जाऊन गुरुकडनं एखादं ज्ञान प्राप्त करून घेणे. त्याच्यामुळे इतर पण जी उपनिषदं, जी वेदांचा भाग नाहीयेत, पण तरीसुद्धा गुरु-शिष्य परंपरेतनं ज्या ज्ञानाचं संवर्धन झालं, ज्या ज्ञानाचं जतन झालं, त्याला सुद्धा उपनिषद असं नाव दिलं गेलं. त्याच्यामुळे इथे वेदांत दर्शनाचा अभ्यास करताना फक्त जी मूळ उपनिषदी जी वेदांचा भाग आहेत, तिला गृहीत धरून जे तत्वज्ञान सांगण्यात आलं, तर त्याला वेदांत असं म्हणतात. कारण की इतर जी उपनिषदं, जसं मी सांगितलं, ती नंतरच्या काळामध्ये पण काही उपनिषदांची रचना झालेली आहे. पण जे वेदांत दर्शन आहे, ते वेदांमध्ये जी उपनिषद आहेत त्याच्यावरती ते आधारित आहे. आणि मूळ जी उपनिषद आहेत ती एकूण 10 आहेत, की ज्याच्यावरती अनेक प्रधान आचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे. तर थोडक्यात मी त्यांची नावं सांगतो. ईशावास्योपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, प्रश्न, नंतर मुंडकोपनिषद, मांडुक्य उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद, छांदोग्य, ऐतरेय आणि बृहदारण्यक. अशी एकूण 10 उपनिषद आहेत. म्हणजे ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, तैत्तिरीय, छांदोग्य, ऐतरेय आणि बृहदारण्यक अशी 10 उपनिषद आहेत आणि काही काही आचार्यांच्या मताने एक अजून श्वेताश्वतर उपनिषद पण जे आहे ते पण अतिशय महत्वाचं आहे. आता उपनिषद ही महत्वाची आहेत आणि जी वेदांताची परंपरा आहे ती उपनिषदांवरती आधारित आहेत याविषयी काही वादच नाही. पण वेदांत दर्शनाचा अभ्यास करताना उपनिषदाच्या बरोबर इतरही 2 ग्रंथ अतिशय प्रधान आणि प्रमुख असे मानलेले आहेत, की ज्याला वेदांतच्या परंपरेमध्ये एकूण प्रस्थानत्रयी असं म्हणतात. म्हणजे उपनिषद प्रस्थानत्रयी मध्ये एकूण 3 विषय येतात किंवा 3 प्रकारचे ग्रंथ येतात. एक म्हणजे उपनिषद, ज्याला वेदांतामध्ये श्रुती प्रस्थान असं म्हणतात. श्रुती म्हणजे की ते वेदांचा भाग असल्यामुळे ते श्रुती प्रस्थान. जसं काल आपण बघितलं होतं, की श्रुती म्हणजे वेद. कारण की वेदांचं जे ज्ञान आहे ते गुरु-शिष्य परंपरेमधनं जसं गुरुच्या मुखातनं जे ज्ञान प्राप्त होतं आणि शिष्य श्रवण करून ते ज्ञान प्राप्त करतात. तर अशा पद्धतीने श्रुती परंपरेने जे ज्ञान प्राप्त झालं ते म्हणजे वेद आहे. म्हणून श्रुती प्रस्थान म्हणजे उपनिषद झाले. त्यानंतर प्रस्थानत्रयीमध्ये जो दुसरा भाग आहे ते म्हणजे भगवद्गीता, ज्याला स्मृती प्रस्थान असं म्हणतात. आता भगवद्गीता हा महाभारताचा भाग आहे आणि भगवद्गीतेमध्ये पण जे तत्वज्ञान आहे ते वेदांताच्या अनुषंगाने, उपनिषदाच्या अनुषंगाने त्याचं एक विस्ताराने वर्णन केलेलं आहे. म्हणून उपनिषद ही झाली श्रुती प्रस्थान, भगवद्गीता ही झाली स्मृती प्रस्थान आणि तिसरं जे आहे
ब्रह्मसूत्र हा जो वेदांत दर्शनाचा मुख्य सूत्र ग्रंथ आहे, जो महर्षी व्यासांनी लिहिलेला आहे, त्याला म्हणतात न्यायप्रस्थान. आता अर्थात इथे न्याय हा जो शब्द आहे, याचा संबंध आपण न्याय दर्शनाशी लावू नये, कारण की न्याय या शब्दाचे इतर पण अनेक अर्थ आहे. आणि जसं आपण न्याय दर्शनाचा परिचय करून घेताना आपण बघितलं होतं, की न्याय म्हणजे तर्कशुद्ध विचार. म्हणूनच हे वेदांतामध्ये म्हणजे भगवद्गीतेमध्ये किंवा उपनिषदामध्ये जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, जे काही विचार प्रस्थापित केले आहेत, त्यालाच तर्कशुद्ध विचारांच्या आधाने प्रतिष्ठापित करणे, हे जे काम आहे, हे ब्रह्मसूत्रांमध्ये केलं गेलं. म्हणून ब्रह्मसूत्राला न्यायप्रस्थान असं म्हणतात. कारण की न्याय म्हणजे तर्कशुद्ध विचारांची मांडणी. आता उपनिषदे जी आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी आपल्याला असं दिसतं, की गुरु-शिष्य संवादामधनं काही तत्वज्ञानाचे विचार त्याच्यामध्ये मांडण्यात आलेले आहेत. त्यानंतर भगवद्गीता आपल्या सर्वांना माहिती आहे, की कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामधनं बऱ्याचशा गोष्टी वेदांताचं जे ज्ञान आहे ते सांगण्यात आलेलं आहे. पण ब्रह्मसूत्र जे आहे, या संवादाच्या माध्यमातनं जे काही तत्वज्ञान सांगण्यात आलं उपनिषदांमध्ये आणि भगवद्गीतेमध्ये, त्याला तर्कशुद्ध विचारांच्या आधारे आपण तर्काच्या आधारे मांडणी केल्यामुळे ब्रह्मसूत्र हा जो ग्रंथ आहे, त्याला न्यायप्रस्थान असं म्हणतात. म्हणून वेदांत दर्शनाचा जर आपल्याला प्रॉपर अभ्यास करायचा असेल, तर आपल्याला या 3 ग्रंथांचा अभ्यास करावा लागेल. एक म्हणजे उपनिषद, ज्याला म्हणतात श्रुतीप्रस्थान. दुसरं म्हणजे भगवद्गीता, ज्याला म्हणतात स्मृतीप्रस्थान. आणि तिसरं म्हणजे ब्रह्मसूत्र, ज्याला म्हणतात न्यायप्रस्थान. तर या तिन्ही ग्रंथांना मिळून प्रस्थानत्रयी असा एक प्रचलित शब्द आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा दर्शनाची परंपरा चालू होते, त्याच्यामध्ये सुद्धा प्रधान रूपाने आपल्याला असं म्हणावं लागतं, की ब्रह्मसूत्र हा प्रमुख ग्रंथ आहे. आणि जसं आपण प्रत्येक दर्शनावेळेस चर्चा करताना आपण बघतोय, की प्रधान आचार्य कोण आहेत, त्यानंतर त्या ग्रंथावरती भाष्य कोणी लिहिलंय. तर वेदांताच्या बाबतीमध्ये चर्चा करताना आपलं असं लक्षात येतं, की मुख्य जो ग्रंथ ब्रह्मसूत्र आहे, तो महर्षी व्यासांनी लिहिलेला आहे. पण त्या ब्रह्मसूत्रावरती 10 पेक्षा जास्त वेगवेगळ्या आचार्यांनी भाष्य लिहिलेली आहेत. आणि यामध्ये अजून एक विशेष गोष्ट आपल्याला अशी लक्षात येते, की इतर दर्शनांमध्ये जसं योग दर्शनामध्ये किंवा सांख्य दर्शनामध्ये जे जे काही भाष्य लिहिले गेले, ते मुख्य विषयाला अनुसरून त्यांनी एकाच पद्धतीचं इंटरप्रिटेशन केलंय. एकाच पद्धतीचं त्यांनी विवरण केलंय. पण ब्रह्मसूत्र हा ग्रंथ एक आपल्याला असं म्हणावं लागेल, म्हणजे संपूर्ण जगामध्ये जितक्या पण भाषा असतील किंवा जितक्या पण वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ असतील, त्याच्यामध्ये या ग्रंथाचं एक वैशिष्ट्य असं आहे, की ग्रंथ जो मूळ ग्रंथ आहे ब्रह्मसूत्र तो एकच आहे. पण त्या एकाच ग्रंथाचं इंटरप्रिटेशन 10-12 वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे काय, की मुख्य ग्रंथ जरी एक असला, तरी सुद्धा त्या एकाच ग्रंथाचे वेगवेगळे अर्थ कसे काय समजून घेता येऊ शकतात. तर अशा अनुषंगाने वेदांत दर्शन हे सुद्धा फक्त एक नाहीये, त्याच्यामध्ये अनेक आचार्यांच्या परंपरा आहेत. तर त्या नक्की कुठल्या, याचं थोडक्यामध्ये मी आपल्याला एक स्क्रीनवरती चार्ट दाखवतो आणि त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो. तर जसं मी सांगितलं, की वेदांत दर्शन याचा जो मुख्य ग्रंथ आहे, तो म्हणजे ब्रह्मसूत्र, जो महर्षी व्यासांनी लिहिलेला आहे. आणि त्याच्यावरती आता मी फक्त इथे 10 आचार्यांची नावं लिहिली, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा इतर काही आचार्य आहेत, की ज्यांनी ब्रह्मसूत्रावरती भाष्य लिहिलेले आहेत. आता जसं पहिलं जे मुख्य भाष्य आहे ब्रह्मसूत्रावरती, ते म्हणजे शंकराचार्यांचं भाष्य. आता बऱ्याच लोकांना असं वाटतं, की वेदांत दर्शन म्हणजे फक्त शंकराचार्यच आहेत, पण वस्तुतः तसं नाहीये. किंवा काही लोकांना वाटतं, की वेदांताची परंपरा कोणापासनं सुरू झाली, तर बरेच लोकं सांगतात, की शंकराचार्यांपासून सुरू झाली. पण तसं नाहीये. शंकराचार्यांनी भाष्य लिहिलंय आणि भाष्य लिहिण्यासाठी आधी मूळ ग्रंथ असला पाहिजे. म्हणजे काय, की ब्रह्मसूत्र हा ग्रंथ ओरिजिनल आहे आणि ते ब्रह्मसूत्र जो ग्रंथ आहे त्याच्या आधी सुद्धा उपनिषद आहेत. म्हणजे काय, की शंकराचार्यांनी वेदांतावरती भरपूर काम केलंय. हे निर्विवाद जरी असलं, तरी सुद्धा शंकराचार्यांना आपण वेदांत दर्शनाचे प्रवर्तक मानू शकत नाही. त्यांनी फक्त भाष्य लिहिलेलं आहे. आणि त्यांनी फक्त ब्रह्मसूत्रावरती नाही, तर त्यांनी पूर्ण प्रस्थानत्रयीवरती भाष्य लिहिलेलं आहे. म्हणजे उपनिषदांवरती सुद्धा त्यांचं भाष्य आहे. भगवद्गीतेवरती सुद्धा त्यांचं भाष्य आहे आणि ब्रह्मसूत्रावरती पण त्यांचं भाष्य आहे. तर एक साधारण या सर्व आचार्यांच्या विषयी आपल्याला समोर चार्टमध्ये दिसत असेल, की शंकराचार्यांचं जे भाष्य आहे, त्याला म्हणतात शारीरक भाष्य. आणि त्यांनी जे इंटरप्रिटेशन केलं, म्हणजे वेदांताचा जो संप्रदाय शंकराचार्यांपासून सुरू झाला, त्याला म्हणतात केवल अद्वैत किंवा निर्विशेष अद्वैत. म्हणजे अद्वैत संप्रदायाचं किंवा अद्वैत वेदांताचं त्यांनी प्रतिपादन केलं. पण वेदांत म्हणजे फक्त अद्वैत वेदांत नव्हे, पण इतर पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा परंपरा आहेत. आणि या सर्व परंपरांचा आधारभूत ग्रंथ हा जरी ब्रह्मसूत्र असला, तरी सुद्धा या सर्व ग्रंथांमध्ये त्याचं अध्ययन ज्या पद्धतीने केलं गेलं आणि त्याचं इंटरप्रिटेशन ज्या पद्धतीने केलं गेलं, याच्यामध्ये भेद असल्यामुळे या सर्व वेदांताच्या वेगवेगळ्या परंपरा झाल्या. त्यानंतर दुसरे आचार्य आहेत भास्कराचार्य.
त्यांचं भाष्य आहे भास्कर भाष्य आणि जो संप्रदाय आहे त्याला म्हणतात भेदाभेद संप्रदाय. त्यानंतर रामानुजाचार्यांचं जे भाष्य आहे ते म्हणजे श्री भाष्य. तो संप्रदाय आहे विशिष्टाद्वैत संप्रदाय वेदांताचा. त्यानंतर मध्वाचार्यांचं जे भाष्य आहे त्याला म्हणतात पूर्ण प्रज्ञ भाष्य आणि तो संप्रदाय आहे द्वैत वेदांत. त्यानंतर निंबार्काचार्यांचं जे भाष्य आहे त्या ग्रंथाचं नाव आहे वेदांत पारिजात आणि तो संप्रदाय आहे द्वैताद्वैत संप्रदाय. त्यानंतर श्रीकंठाचार्यांचं जे भाष्य आहे ते म्हणजे शैव भाष्य आणि तो संप्रदाय आहे शैव विशिष्टाद्वैत संप्रदाय. त्यानंतर श्रीपतींचं भाष्य आहे श्रीकर भाष्य. तर त्यांनी जो संप्रदाय ज्याची प्रवर्तना केली तो म्हणजे वीरशैव विशिष्टाद्वैत संप्रदाय. त्यानंतर वल्लभाचार्यांचं अणुभाष्य आहे, त्यांचा संप्रदाय आहे शुद्धाद्वैत संप्रदाय. त्यानंतर विज्ञान भिक्षूंनी एक विज्ञानामृत भाष्य लिहिलं, तर तो संप्रदाय आहे. त्यानंतर आचार्य बलदेवांनी गोविंद भाष्य लिहिलं, त्यांचा संप्रदाय आहे अनित्य भेदाभेद. आणि हे फक्त एक तुम्हाला मी उदाहरण म्हणून जे 10 मुख्य संप्रदाय वेदांताचे आहेत त्याचं फक्त त्यांचा काळ कुठला आहे आचार्यांचं, त्यांचे ग्रंथ कुठले आहेत आणि त्या वेदांताच्या संप्रदायाचं नाव काय आहे हे फक्त एक परिचय रूपाने मी तुम्हाला सांगितलेले. पण तरी सुद्धा आता आपण जेव्हा सर्व दर्शनांचा परिचय करून घेत आहोत तेव्हा आपल्याला उपलब्ध असलेल्या अतिशय थोड्या कालावधीमध्ये या सर्व संप्रदायांचं स्पष्टीकरण करणं शक्य नाहीये. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण वेदांत असं म्हणतो त्यावेळेस प्रामुख्याने आपण फक्त अद्वैत वेदांताविषयी बोलतो. म्हणजे इतरही वेदांताचे संप्रदाय निश्चितच आहेत, पण तरी सुद्धा वेदांत जेव्हा शब्द आपण म्हणतो किंवा वेदांताविषयी आपण जेव्हा अध्ययन करतो त्यावेळेस मुख्यत्वे करून आपल्याला अद्वैत वेदांत असंच आपण म्हणतो. त्यामुळे आज आपण जी चर्चा करणार आहे ती फक्त अद्वैत किंवा केवलाद्वैत म्हणजे जो शंकराचार्यांनी ज्या प्रकारचे तत्वज्ञान सांगितले, शंकराचार्यांनी ज्या पद्धतीचे उपनिषदांचं किंवा ब्रह्मसूत्रांचं त्यांनी ज्या पद्धतीने इंटरप्रिटेशन केलंय आणि त्या ज्या तर्काने त्यांनी अद्वैत दर्शनाची मांडणी केली, तर आपण त्या अनुषंगाने फक्त आजची चर्चा करणार आहोत. कारण की प्रत्येक संप्रदायाविषयी आपण फक्त माहिती घेतली तरी सुद्धा त्याला आपल्याला प्रत्येक संप्रदायाला एक दिवस तरी कमीत कमी परिचयाला लागेल. त्याच्यामुळे आज फक्त एक ओळख करण्याच्या अनुषंगाने, परिचयाच्या अनुषंगाने आपण फक्त शंकराचार्यांचं जे अद्वैत दर्शन आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आता जेव्हा आपण शंकराचार्यांचं नाव घेतो किंवा शंकराचार्यांविषयी आपल्याला आपण जे काही वाचलेलं असतं किंवा आपण जे काही ऐकलेलं असतं किंवा त्याविषयी आपल्याला जे माहिती आहे, तर आपल्याला एक श्लोक निश्चित सर्वांना माहिती असतो आणि आपण वाचलेला असतो. तो शंकराचार्यांचा जो श्लोक आहे, जो आपल्याला समोर दिसतो आहे, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. हा जो श्लोक आहे हा आपण निश्चितपणे कधी ना कधी वाचलेला असतो किंवा शंकराचार्यांचं आपण जेव्हा नाव घेतो तेव्हा ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या एवढी एक जी पंक्ती आहे तेवढी तरी सगळ्यांनी ऐकलेली असते किंवा तेवढी तरी सगळ्यांना माहिती असते. पण मी याविषयी असं म्हणेल की जरी हा श्लोक सगळ्यांना माहिती असला, जरी हा श्लोक सगळ्यांनी ऐकलेला असता आणि अनेक व्याख्यानांमध्ये अनेक प्रवचनांमध्ये या श्लोकाला लोक उद्धृत करत असले तरी सुद्धा मी असं म्हणेल की हा असा एक श्लोक आहे की ज्याला जास्तीत जास्त लोकांनी मिसइंटरप्रिट केलेलं आहे, त्याला जास्तीत जास्त लोकांनी चुकीचं समजलेलं आहे आणि चुकीचं त्याविषयी इंटरप्रिटेशन केलंय. पण तसं का बरं मी म्हणतोय तर हे मी थोडंसं स्पष्ट करू इच्छितो. पण त्याआधी एक एक मला असं म्हणायचंय की अद्वैत हा जो शब्द आहे त्याचं थोडक्यात मी स्पष्टीकरण सांगतो की शंकराचार्यांपासून जो एक संप्रदाय सुरू झाला वेदांताचा त्याला म्हणतात अद्वैत वेदांत. आणि अद्वैत शब्दाचा अर्थ आहे की जिथे द्वैत नाही, द्वैत म्हणजे दोन, म्हणजे जिथे दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीये पण संपूर्ण जगामध्ये अस्तित्वात असणारं फक्त एकच तत्व आहे असं जो संप्रदाय मानतो तो म्हणजे अद्वैत संप्रदाय. म्हणजे जसं आपण आधीचे काही दर्शन बघितले होते, जसं आपण सांख्य दर्शनामध्ये 25 तत्वांची चर्चा केली किंवा त्यानंतर वैशेषिक दर्शनांमध्ये 7 पदार्थांची चर्चा केली, त्यानंतर न्याय दर्शनामध्ये 16 पदार्थांची चर्चा केली. म्हणजे काय की इतर काही दर्शनांमध्ये अनेक वेगवेगळी तत्व मानलेली आहेत, पण हा जो अद्वैत वेदांत संप्रदाय आहे याच्यामध्ये फक्त ते मानतात की एकच तत्व आहे आणि त्याला ते नाव देतात की ब्रह्मतत्व. पण तसं का बरं आहे? आणि आपण जेव्हा जगामध्ये राहतो तेव्हा आपल्याला अनेक वेगवेगळी तत्व दिसतात, आपल्याला अनेक वेगवेगळे पदार्थ दिसतात. तर याच्यामध्ये फक्त एकच तत्व मानण्याचं कारण काय? याच्यामध्ये फक्त अद्वैत मानण्याचं कारण काय? तर हे आपण थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता या श्लोकाचा अर्थ आपण वाचला असेल आणि आपल्याला जर माहिती असेल तर उत्तमच आहे, पण ज्या लोकांनी वाचला नाही त्याचा अर्थ मी थोडक्यामध्ये सांगतो. तर शंकराचार्य असं म्हणतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि
यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. ते असं म्हणतात की जे कोटी म्हणजे करोडो ग्रंथांमध्ये जे तत्व सांगितले ते फक्त मी अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो. आणि ते तत्व काय आहे? फक्त ब्रह्म हे एकमेव तत्व सत्य आहे. जगत हे मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाहीये. म्हणजे जीव आणि ब्रह्म आहेत. तर ही शेवटची जी ओळ आहे, या अर्ध्या ओळीमध्ये श्लोकाच्या त्यांनी संपूर्ण तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता मी जसं म्हटलं, की हा श्लोक जरी अतिशय प्रसिद्ध असला तरी सुद्धा हा जास्तीत जास्त मिसइंटरप्रिटेड का बरं आहे? याचा अन्वयार्थ लोकांनी चुकीचा का बरं लावला? कारण की मिथ्या हा जो एक भाग आहे, याच्यामध्ये मिथ्या या शब्दाचा अर्थ लोकांनी समजला, की जग हे अस्तित्वातच नाहीये. पण तसा खरोखरच अर्थ आहे का? तर तसं नाहीये. आणि या बाबतीमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पण ऐकल्या असतील आणि बरेच लोकं या एका वाक्यामुळे वेदांताचा उपहास पण करतात, की वेदांतामध्ये काय सांगतंय, की सगळं काही मिथ्या आहे, सगळं काही खोटं आहे, सगळी काही कल्पना आहे. म्हणजे काय, की तुम्ही काही पण करा, सगळं काही चालतंय. तुम्ही चोरी करा, तुम्ही लोकांना फसवा, तुम्ही लोकांना लुबाडा, सगळं काही चालतंय कारण की जगत हे मिथ्या आहे. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचे नीती-नियम पाळण्याची आवश्यकता नाहीये कारण की सगळं काही मिथ्या आहे. त्याच्यामुळे सगळं कल्पनेमध्येच चाललंय. त्याच्यामुळे चोरी केली तरी सुद्धा ती कल्पनेमध्येच आहे. दुसऱ्याला आपण लुबाडलं तरी कल्पनेतच आहे. असं लोक या श्लोकाला मिसइंटरप्रिट करतात. पण मुख्य वेदांतामध्ये मिथ्या शब्दाचा अर्थ तसा नाहीये. तसा का बरं नाहीये? हे थोडं मी सांगण्याचा प्रयत्न करेल. आता जसं जसं मी आपल्याला सांगितलं, की याविषयी अनेक गोष्टी आहेत आणि अनेक वेळा उपहास केला जातो. तर एक गोष्ट मला आठवते, की Facebookवरती किंवा WhatsAppवरती बऱ्याचदा लोकं शेअर करतात, की एक गुरु होते आणि ते आपल्याला शिष्यांना वेदांत शिकवत असत, तेव्हा ते कायम म्हणत असत, की जगत हे मिथ्या आहे, जगत हे मिथ्या आहे. तर एकदा काय होतं, की एक गुरु आणि शिष्य जेव्हा चालत असतात, तर जंगलामधनं जात असताना एक हत्ती त्यांच्या वाटेत येतो आणि तो हत्ती त्यांचा पाठलाग करायला लागतो. आणि हत्ती पाठलाग करायला लागल्यामुळे गुरु आणि शिष्य सगळेजण पळायला सुरुवात करतात. तर गुरु पण पळताना बघताना म्हणजे गुरु सुद्धा पळतायत हे बघून शिष्य त्यांना विचारायला लागतात, की "गुरुजी तुम्ही तर सांगितलं होतं, की जगत हे मिथ्या आहे. मग हा हत्ती सुद्धा मिथ्याच आहे आणि तो तुमचा पाठलाग करतोय. हे पण आपण सत्य कशावरनं मानायचं? तर तुम्हाला पळायची काही गरज नाही कारण की हत्ती हा मिथ्या आहे." तर गुरूंनी असं उत्तर दिलं, की "हत्ती पण मिथ्या आहे आणि माझं पळणं सुद्धा मिथ्याच आहे. त्याच्यामुळे मी पळतोय असं काही तुम्ही समजू नका. हत्ती सुद्धा मिथ्याच आहे, हत्ती सुद्धा कल्पितच आहे आणि माझं पळणं सुद्धा कल्पितच आहे." म्हणजे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत, अशा प्रकारचे काही जे मेसेजेस आहेत, ते या वेदांताच्या अनुषंगाने आपल्याला WhatsAppवर किंवा Facebookवरती मिळतात. अर्थात या सगळ्यामध्ये उपहासाचा एक भाग वेगळा, पण तरी सुद्धा याच्यामध्ये त्यांना सांगायचं काय आहे, हे थोडक्यात आपण समजून घेतलं पाहिजे. आता जगत मिथ्या या शब्दाचा अर्थ मिथ्या किंवा कल्पित असा नाहीये. तसं का बरं नाहीये? तर आपल्याला ते समजण्यासाठी एक वेदांतामधला विषय समजून घेतला पाहिजे. तो म्हणजे त्रिविध सत्ता. सत्ता म्हणजे अस्तित्व. जसं सत हा एक शब्द आहे. सत म्हणजे अस्तित्व. जी गोष्ट अस्तित्वात आहे किंवा ज्या गोष्टीचं अस्तित्व आहे, तर वेदांत असं म्हणतं, की या जगामध्ये जितक्या पण गोष्टी अस्तित्वात आहेत किंवा जितके पण गोष्टी आहेत, त्यांचं अस्तित्व आपण 3 लेव्हल्सवरती मानू शकतो. म्हणजे 3 प्रकारचं अस्तित्व असू शकतं. तर त्याला ते म्हणतात, की सत्ता. म्हणजे वस्तू कुठल्या लेव्हलवरती अस्तित्वात आहेत, वस्तू कुठल्या स्तरावरती अस्तित्वात आहेत, हे आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. तर एक सत्ता आहे म्हणजे प्रातिभासिक सत्ता, दुसरी सत्ता आहे म्हणजे व्यावहारिक सत्ता, तिसरी सत्ता आहे म्हणजे पारमार्थिक सत्ता. तर वेदांत असं म्हणतं, की ज्या पण गोष्टी आहेत, त्यांची सत्ता या तिघांपैकी कुठल्यातरी एका लेव्हल असू शकते आणि ती कुठल्या लेव्हलवरती आहे हे आपण जाणून घेणं महत्वाचं. आता जरी सुद्धा पारमार्थिक सत्ता मी पहिले वरती लिहिली असली तरी सुद्धा आपण शेवटापासून सुरुवात करू. प्रातिभासिक सत्ता. प्रतिभास म्हणजे काय, की जी गोष्ट कल्पनेमध्ये आहे, जी वस्तू सत्यात नाहीये, जी वस्तू खरोखर अस्तित्वात नाहीये, म्हणजे जी फक्त आपल्याला भासमान आहे, जी आपल्याला फक्त भासतीये, अशा गोष्टींचं जे अस्तित्व असतं ते म्हणजे प्रातिभासिक सत्ता. आता मी उलट असं म्हणेल, की वेदांतांनी जगाला मिथ्या नाही मानलं. वेदांतांनी जगाला सुद्धा सत्य मानलं आणि याउलट ज्या गोष्टी कल्पित आहेत, त्यांचं सुद्धा अस्तित्व वेदांतांनी मानलं, की जे प्रातिभासिक स्तरावरती आहे. म्हणजे काय, की आता जसं वेदांतामध्ये एक अतिशय प्रसिद्ध उदाहरण सांगतात, की ते म्हणजे सर्प आणि रज्जू म्हणजे दोरी आणि साप. अर्थात इथे सुद्धा मी हे उदाहरण का बरं घेतलं, कारण की बऱ्याचदा जेव्हा आपण वेदांताचा अभ्यास करतो, तेव्हा हमखास हे उदाहरण दिलं जातं. आणि हे उदाहरण जर आपण चर्चेला घेतलं नाही, तर बऱ्याच लोकांना रुखरुख लागेल, की वेदांताचा विषय सांगितलं, पण रज्जू सर्प किंवा साप आणि दोरीचा उल्लेख नाही झाला. ते उदाहरण नाही सांगितलं. म्हणून
वेदांत आलं की त्याच्यामध्ये रज्जू सर्प आलाच पाहिजे असं एक प्रकारचा नियम झालेला आहे. म्हणून फक्त एक समजण्यासाठी मी हे एक उदाहरण घेतलेलं आहे. पण त्याऐवजी आपण इतरही उदाहरणं समजू शकतो. म्हणजे ज्या ज्या गोष्टी खरोखर अस्तित्वात नसतात, ज्या गोष्टी आपल्याला भासतात, जसं हे जे उदाहरण आहे की अंधाऱ्या एखाद्या खोलीमध्ये एखाद्या व्यक्ती जर गेला आणि तिथे दोरी पडलेली आहे, पण अंधारामुळे त्याला नीट दिसत नाहीये आणि त्या व्यक्तीला दोरीच्या ऐवजी तिथे साप आहे असं वाटतं. आता वस्तुतः तिथे प्रत्यक्षामध्ये साप नाहीये. तो साप कसा आहे? कल्पित आहे. कल्पित म्हणजे फक्त त्या व्यक्तीच्या कल्पनेमध्ये आहे. म्हणजे प्रत्यक्षात अस्तित्वात नसेल आणि आपण जर विचार केला तर आपण काय म्हणू की साप नाहीच आहे. म्हणजे आपण सापाचं अस्तित्व अजिबातच नाहीये असं म्हणू. पण वेदांत म्हणतं की सापाचं अस्तित्व अजिबातच नाहीये असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण की आपण जर म्हणलं की सापाचा पूर्णतः अभाव आहे, तर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये भीती मग कोण उत्पन्न करतंय? आणि ज्या व्यक्तीला वाटतंय की तो साप आहे, तो काठी घेऊन कोणाला मारायला धावतोय? म्हणजे काय? जरी प्रत्यक्षामध्ये तिथे साप नसला, जरी खरा साप नसला, तरी सुद्धा त्या सापाचं अस्तित्व कुठल्यातरी एका लेव्हलला आपल्याला मानावं लागेल. म्हणजे ते खरोखर व्यावहारिक लेव्हलला त्याचं अस्तित्व नाहीये. पण तरी सुद्धा ज्या व्यक्तीला असं वाटतंय की त्या रूममध्ये साप आहे, त्या खोलीमध्ये साप आहे, त्या व्यक्तीच्या कल्पनेच्या लेव्हलवरती त्या सापाचं अस्तित्व आहे. म्हणूनच त्या व्यक्तीला भीती वाटते. ज्या व्यक्तीला त्या सापाचं ज्ञान होतंय किंवा ज्या व्यक्तीला वाटते की तो साप आहे, जरी तो प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात नसला तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या कल्पनेमध्ये तो साप अस्तित्वात आहे. म्हणून आपण जरी म्हणलं की खरोखर तो साप नाहीये, तरी सुद्धा कल्पनेच्या लेव्हलवरती तरी सुद्धा आपल्याला त्याचं अस्तित्व स्वीकार करावं लागेल. म्हणून वेदांत उलट असं म्हणतं की जी गोष्ट अस्तित्वात खरोखर नाहीये, सुद्धा जेव्हा आपल्याला भास होतो, सुद्धा जेव्हा आपल्याला ज्ञान होतं, कल्पित का होईना पण पूर्णपणे नाहीये असं म्हणलं. आपण जर म्हणलं की साप अस्तित्वातच नाहीये, तर मग व्यक्तीच्या मनात भीती कशामुळे उत्पन्न होते? आणि एखादा माणूस काठी घेऊन कोणाला मारायला जातो? म्हणजे काय की त्या सर्पाला आपल्याला कुठल्या ना कुठल्या लेव्हलवरती मानावं लागेल. पण तो खराखुरा साप नसल्यामुळे आपल्याला त्याचं अस्तित्व हे व्यावहारिक लेव्हलवरती मानता नाही. म्हणून सापाचं जे अस्तित्व आहे ते आपल्याला प्रातिभासिक स्तरावरती मानता येतं. म्हणून ज्या काही गोष्टी कल्पनेच्या लेव्हलवरती आहेत, ज्या गोष्टी कल्पनेवरती आधारित आहेत, ज्या खरोखर अस्तित्वात नाहीयेत, त्यांची जी सत्ता आहे, त्यांचं जे अस्तित्व आहे, त्याला आपल्याला म्हणता येईल की प्रातिभासिक सत्ता. पण ज्यावेळेस व्यक्तीला लक्षात येतं, आपण जेव्हा लाईट लावतो आणि आपल्या जेव्हा लक्षात येतं की तिथे खरा साप नाहीये, पण नुसती दोरी पडली होती आणि आपल्याला भ्रम झाला होता. म्हणजे दोरी ही खरी आहे. दोरीचं अस्तित्व खरं आहे आणि त्याचप्रमाणे या जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्यांचं आपल्याला ज्ञान होतंय, आपल्याला इतर प्राणी पक्षी आहेत, वृक्ष वनस्पती आहेत किंवा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या वस्तू जगामध्ये आहेत, त्यांचं जे अस्तित्व आहे, ते फक्त कल्पनेच्या लेव्हलवरती नाहीये, ते फक्त कल्पनेच्या स्तरावरती नाहीये. तर आपण ज्या जगामध्ये जगतो आहेत आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टींचं ज्ञान या जगामध्ये होतं, त्यांचं अस्तित्व हे खरोखरच व्यवहाराच्या लेव्हलवरती आहे. व्यवहार म्हणजे काय? आपण जसं म्हणू की व्यवहार म्हणजे काय, की जसं दोन व्यक्तींमध्ये व्यवहार होतो. आता अर्थात इथे व्यवहार या शब्दाचा अर्थ फक्त पैशांचा व्यवहार असं नाही, पण ज्या गोष्टीमध्ये देवाण-घेवाण होऊ शकते, ज्या गोष्टीमध्ये एक संभाषण होऊ शकतं. म्हणजे काय, की मी एखादी वस्तू आपल्याला दिली तर आपण ती वस्तू घेऊ शकता, आपण ती वस्तू वापरू शकता. म्हणजे काय, की व्यवहार या शब्दाचा अर्थ आपण असं असं घेऊ शकतो, की अस्तित्वात असणाऱ्या सर्व गोष्टी ज्यांचं ज्ञान सर्वांना समान रूपाने होतंय आणि ज्या फक्त एखाद्या व्यक्तीच्या कल्पनेच्या स्तरावरती ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीयेत, अशा गोष्टींची जी सत्ता आहे ती म्हणजे व्यावहारिक सत्ता. म्हणजे थोडक्यात ज्या गोष्टींना आपण आपल्या आयुष्यामध्ये सत्य मानतो, ज्या गोष्टी खऱ्याखुऱ्या अस्तित्वात आहेत, अशा ज्या गोष्टी आहेत, त्यांची जी सत्ता आहे, म्हणजे त्यांचं जे अस्तित्व आहे, त्याला आपल्याला म्हणता येईल की व्यावहारिक सत्ता. तर जगत, ज्या जगात आपण राहतो आणि जगात अस्तित्वात असणाऱ्या सर्व वस्तू यांची व्यावहारिक सत्ता आहे, असं आपल्याला म्हणता येईल. आणि जशी रूममध्ये दोरी होती, ती पण खरीच दोरी होती. साप जरी कल्पित असला तरी सुद्धा तिथे दोरी अस्तित्वात आहे, ती पण खरी आहे. त्याच्यामुळे तिची जी सत्ता आहे, ती आपल्याला व्यावहारिक सत्ता आहे, असं म्हणता येईल. आता प्रातिभासिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता या दोन सत्तांची तुलना केली, तर आपल्याला असं लागतील, की जेव्हा एखाद्या व्यक्तीला या दोघांपैकी एकाचं ज्ञान होतं, तेव्हा दुसऱ्या गोष्टीचं ज्ञान होत नाही. म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीला जर सापाचा भ्रम होत असेल, तर त्याला दोरीचं ज्ञान होत नाहीये. आणि ज्या व्यक्तीला दोरीचं ज्ञान होतंय, त्याला सापाचा भ्रम होऊ शकत नाही. कारण समजा लाईट लावल्यानंतर मला निश्चित माहिती आहे, की ही दोरीच आहे. तर दोरी आहे हे बघितल्यानंतर सापाचा भ्रम होऊ शकत नाही. आणि ज्या व्यक्तीला भीतीमुळे साप आहे असं वाटतंय, त्याला दोरीचं ज्ञान होत नाहीये.
म्हणजे काय, की आपण एका वाक्यात जर म्हणायचं झालं, तर एकाच व्यक्तीला प्रातिभासिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता अशा 2 गोष्टींचं ज्ञान एकाच वेळेला होत नाही. ज्या व्यक्तीला प्रातिभासिक सापाचं ज्ञान होतंय, त्याला फक्त सापाचं ज्ञान होतं आणि ज्या व्यक्तीला व्यावहारिक म्हणजे दोरीचं ज्ञान होतंय, त्याला फक्त दोरीचं ज्ञान होईल. म्हणजे एखाद्या व्यक्तीला साप आणि दोरी अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळेला जाणवू शकत नाही. म्हणजे एक तर भ्रम होईल किंवा सत्य वस्तूची जाणीव होईल. या दोघांपैकी एकच काहीतरी असू शकतं. तर अशा अनुषंगाने जसं एखाद्या व्यक्तीला फक्त प्रातिभासिक सत्ता किंवा व्यावहारिक सत्ता या दोघांपैकी एकाच ज्ञान होऊ शकतं. तसंच वेदांत असं म्हणतं, की ज्या गोष्टी व्यावहारिक स्तरावरती अस्तित्वात आहेत, ज्या गोष्टी या जगामध्ये आहेत, त्या गोष्टी नित्य आहेत का? त्या गोष्टी कायमस्वरूपी राहतात का? म्हणजे मला माहिती आहे, की माझ्या समोरचं जे टेबल आहे ते सत्य आहे. ते खरोखरच अस्तित्वात आहे. ते कल्पनेमध्ये नाहीये किंवा माझ्यासमोर असलेला लॅपटॉप हा पण सत्य आहे किंवा माझ्यासमोर असणारी झाडं किंवा फुलं, पानं किंवा खिडकी, पडदा, कपाट किंवा पुस्तकं जे काही माझ्या आजूबाजूला आहे, या सर्व गोष्टी सत्यच आहेत. पण वेदांत एक प्रश्न असा विचारतं, की मान्य आहे, की या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. पण या सर्व गोष्टी कायमस्वरूपी राहणाऱ्या आहेत का? तर आपल्याला असं लक्षात येईल, की या सगळ्या गोष्टी कायमस्वरूपी राहणाऱ्या नाहीयेत. म्हणजे काय, की एखादं झाड आहे, ते काही वर्ष राहील, 25-30 वर्ष राहील किंवा काही जे मोठे वृक्ष आहेत ते 70-80 वर्ष राहतील, पण नंतर ते नष्ट होतील. एखादी इमारत काही दिवस राहील, नंतर नष्ट होईल. कॉम्प्युटर, खुर्ची, टेबल, पुस्तकं या पण ज्या वस्तू आहेत, त्या काही दिवस राहतील आणि त्यानंतर त्या नष्ट होतील. म्हणून काय, की वेदांत असं म्हणतं, की या सर्व गोष्टींचं व्यावहारिक अस्तित्व आपण स्वीकारतो. त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण या सर्व गोष्टी कायमस्वरूपी राहणाऱ्या आहेत का? तर याचं उत्तर आपल्याला देता येतं, की नाही, त्या कायमस्वरूपी राहणार नाहीयेत. म्हणून कायमस्वरूपी राहणारी अशी गोष्ट कुठली आहे? तर वेदांतामध्ये उपनिषदांचं अध्ययन केल्यानंतर त्यांना अशा काही गोष्टी जाणवल्या किंवा अशा काही म्हणजे मी बहुवचनात जरी बोलत असलो तरी सुद्धा अशी एकच गोष्ट त्यांना जाणवली, की जी कायमस्वरूपी राहणारी आहे. म्हणजे जगामध्ये असणाऱ्या इतर सर्व गोष्टींचं अस्तित्व आहेच. त्याविषयी काही शंका नाही. पण त्या सर्व गोष्टी या नित्य नाहीयेत. नित्य म्हणजे त्यांचं अस्तित्व कायमस्वरूपी राहू शकत नाही. तर मग कायमस्वरूपी राहणारी अशी एक कुठली गोष्ट आहे, की जी कायम राहते. त्या गोष्टीला त्यांनी नाव दिलं ब्रह्म आणि त्याला त्यांनी म्हटलं, की पारमार्थिक सत्ता. पारमार्थिक सत्ता म्हणजे काय, की जी कायमस्वरूपी राहते, जिचा कधीही नाश होत नाही. अशी एक गोष्ट त्यांना सापडली आणि त्याला त्यांनी नाव दिलं ब्रह्म. आता ब्रह्म म्हणजे नक्की काय? याचं आपण नंतर चर्चा करणारच आहोत. पण आपल्याला सर्वांना त्या ब्रह्माचं ज्ञान का बरं होत नाहीये? किंवा ते ब्रह्म म्हणजे नक्की काय आहे? हे आपल्याला का बरं जाणवत नाहीये? तर जसं मी आधी सांगितलं, की प्रातिभासिक पदार्थ किंवा व्यावहारिक पदार्थ या दोघांपैकी फक्त एकाचच ज्ञान आपल्याला होऊ शकतं. म्हणजे ज्याला सापाचा भ्रम होतोय, त्याला दोरीचं ज्ञान होत नाही आणि ज्याला दोरी दिसतीये, त्याला सापाचा भ्रम होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना या जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या फक्त व्यावहारिक गोष्टींचं ज्ञान होतंय. त्यामुळे आपल्याला पारमार्थिक जे तत्व आहे ब्रह्म त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्या पारमार्थिक तत्वाचं ज्ञान होतं, म्हणजे जेव्हा त्या व्यक्तीला अद्वैत याचं ज्ञान होतं, तेव्हा जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या इतर सर्व पदार्थांचं ज्ञान त्याला द्वैत रूपाने होत नाही. पण त्याला सुद्धा ते अद्वैत रूपानेच होतं. म्हणजे काय, की एका वाक्यात जर कन्क्लुजन करायचं, एका वाक्यात जर सारांश सांगायचा, तर या 3 सत्तांमध्ये आपल्याला असं म्हणता येईल, की प्रातिभासिक आणि व्यावहारिक या दोघांपैकी फक्त एकाच पदार्थाचं ज्ञान होऊ शकतं आणि व्यावहारिक आणि पारमार्थिक या दोघांपैकी सुद्धा एकाच गोष्टीचं ज्ञान होऊ शकतं. म्हणजे आपल्याला या जगामध्ये अस्तित्वात असणारे अनेक पदार्थ जर दिसत असतील, अनेक पदार्थ म्हणजे आपल्याला वाटतं, की टेबल वेगळा आहे, खुर्ची वेगळी आहे, खिडकी वेगळी आहे, पडदा वेगळा आहे, वनस्पती वेगळ्या आहेत, झाडं वेगळी आहेत. म्हणजे प्रत्येक पदार्थ हा आपल्याला वेगवेगळा जाणवतो. आपल्याला असं वाटत नाही, की सर्व पदार्थ हे एकच आहेत. म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने ज्ञान होतंय, आपल्याला द्वैताचं ज्ञान होतंय. आपल्याला सर्व पदार्थ वेगळे आहेत असं ज्ञान होतंय. पण आपल्याला व्यावहारिक सत्तेचं ज्ञान असल्यामुळे आपल्याला द्वैताचं ज्ञान होतंय. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पारमार्थिक सत्ता म्हणजे जे ब्रह्मतत्व आहे, अद्वैत आहे, त्याचं जेव्हा ज्ञान होईल, तेव्हा त्याला व्यावहारिक सत्तेचं ज्ञान होणार नाही. त्याला फक्त त्या अद्वैत तत्वाचं ज्ञान होईल, असं वेदांत दर्शनाचं मत आहे. म्हणजे काय? आता ते ब्रह्मतत्व म्हणजे नक्की काय? किंवा अद्वैत म्हणजे नक्की काय? हे पुढे आपण चर्चा करणारच आहोत. पण जसं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, की जगन मिथ्या. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या म्हणजे काय? ब्रह्म सत्य म्हणजे काय? की जी गोष्ट कायम अस्तित्वात असते, जी गोष्ट नित्य आहे, म्हणजे जिची सुरुवात पण नाही आणि जिचा शेवट पण नाही, ज्या गोष्टीचा कधीही नाश होत नाही, तिला त्यांनी ब्रह्म असं म्हणलं आणि त्याला त्यांनी फक्त नित्य पदार्थ असं म्हणलं आणि जगत मिथ्या
इथे मिथ्या या शब्दाचा अर्थ कल्पना असा नाहीये. मिथ्या या शब्दाचा अर्थ खोटा असा नाहीये. पण जगत मिथ्या म्हणजे काय, की ज्या गोष्टींचं अस्तित्व कायम राहत नाही, त्याला त्यांनी मिथ्या असं म्हणलंय. आता आपल्याला सुद्धा माहिती आहे, की टेबल, खुर्ची किंवा पुस्तकं, कपाटं या सगळ्या गोष्टी कायम राहणाऱ्या नाहीयेत. हे आपण सुद्धा मान्य करतो. म्हणजे इथे मिथ्या या शब्दाचा अर्थ आहे अनित्य. अनित्य म्हणजे ज्या गोष्टी फक्त काही विशिष्ट देश, काल यांनी मर्यादित आहेत, त्याला आपण अनित्य असं म्हणू शकतो. म्हणून या श्लोकाचं इंटरप्रिटेशन जे लोकं करतात, की फक्त ब्रह्मच सत्य आणि जगत मिथ्या आहे, म्हणजे जगात काही जरी केलं तरी चालतं. तुम्ही चोरी केली तरी चालते, आपण काय केलं तरी चालतं, असा याचा अर्थ नाहीये. जगत मिथ्या म्हणजे काय, की जगामध्ये अस्तित्वात असणारे सर्व पदार्थ हे खरेच आहेत. याविषयी काही वाद नाही. पण तरी सुद्धा ते कायमस्वरूपी राहणारे नाहीयेत. म्हणून त्याला त्यांनी मिथ्या असं म्हणलंय. म्हणून इथे मिथ्या या शब्दाचा अर्थ आहे अनित्य, म्हणजे थोड्या काळापुरतं राहणारं. आता आपल्याला प्रातिभासिक सत्ता म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ शकतो. कारण की आपल्याला पण कधी-कधी भ्रम होतो. त्यानंतर व्यावहारिक सत्ता म्हणजे व्यवहारात जगतमध्ये आपण जगतो आहे आणि आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू आहेत त्यांची निश्चित व्यावहारिक सत्ता आहे. त्याच्यामुळे ते पण जाणून घेण्याला आपल्याला काही अडचण नाही. पण तिसरी जी सत्ता आहे, ब्रह्म म्हणजे नक्की काय आहे? ते आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे. कारण की ते आपल्याला आत्ता जाणवत नाहीये. त्याचं ज्ञान आपल्याला होत नाहीये. म्हणून ब्रह्म म्हणजे नक्की काय आणि उपनिषदांमध्ये त्याचं तात्पर्य नक्की काय आहे, हे आता आपण थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर जसं अद्वैत वेदांतामध्ये ते म्हणतात, की फक्त ब्रह्म हेच सत्य आहे. तर असं नक्की काय आहे, की ते कायमस्वरूपी राहतं? तर ते स्पष्ट करताना ते असं म्हणतात, की जे ब्रह्मतत्व आहे, आता थोडक्यात हा जो शब्द आहे याचा मी अर्थ सांगतो आणि नंतर जे त्याला कायम विशेषणं वापरतात, की सच्चित आनंद. आता हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, अनेकदा आपण वाचतो, पण त्याचा नक्की अर्थ काय आहे, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर सत म्हणजे काय? चित म्हणजे काय? आणि आनंद म्हणजे काय? या 3 गोष्टींच्या द्वारे ही संकल्पना ब्रह्म म्हणजे नक्की काय आहे, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता इथे त्याआधी आपल्याला फक्त एक थोडंसं सुरुवातीला एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात घ्यावी लागेल, की ज्या 3 देवता आपण म्हणतो, की ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तर तिथे जी ब्रह्मा देवता आहे, की ब्रह्मा म्हणजे जो सृष्टीची उत्पत्ती करतो, विष्णू म्हणजे जो सृष्टीचं पालन करतो आणि शिव म्हणजे जो सृष्टीचा विनाश करतो. म्हणजे या ज्या 3 शक्ती आहेत, तर तिथे ब्रह्मा हा जो शब्द आलेला आहे, त्यापेक्षा ब्रह्म हा जो शब्द आहे उपनिषदांमधला हा वेगळा आहे. हे आपल्याला पहिले समजून घ्यायला पाहिजे. ब्रह्मा हा जो शब्द आहे हा पुल्लिंगी शब्द आहे आणि ब्रह्म हा जो इथे उपनिषदांमध्ये शब्द येतो किंवा वेदांतांमध्ये जो शब्द येतो, तो नपुंसकलिंगी शब्द आहे. त्याच्यामुळे हे 2 शब्द पहिले वेगळे आहेत. म्हणजे सृष्टीची उत्पत्ती करणारी जी शक्ती आहे, तिला आपण ब्रह्मा असं म्हटलं, ती वेगळी आहे आणि ब्रह्म हा एक शब्द वेगळा आहे. आता हा जो शब्द आहे, हा एका बृह नावाच्या धातूपासून उत्पन्न झालाय आणि ज्याचा अर्थ आहे विस्तार होणे, पसरणे. विस्तार होणे म्हणजे काय, की असं जे एक तत्व आहे, की जे सर्व व्यापक आहे, सर्वत्र ज्याचं अस्तित्व आहे, त्या एका तत्वाला त्यांनी ब्रह्म असं नाव दिलं. तर ब्रह्म म्हणजे काय, की थोडक्यात मराठीमध्ये जर आपल्याला अनुवाद करायचा असेल, तर आपण असं म्हणू शकतो, की सर्वव्यापी असणारं जे तत्व आहे, त्याला आपण ब्रह्म असं म्हणू शकतो. आता सर्वव्यापी नक्की काय आहे? आपल्याला असं म्हणता येणार नाही, की पृथ्वी तत्व हे सर्वव्यापी आहे. कारण की इतर पण अनेक जागा आहेत, की जिथे पृथ्वी तत्व नाहीये. जलतत्व नाहीये किंवा अग्नितत्व नाहीये, वायुतत्व नाहीये. आपल्याला असं वाटेल, की आकाश तत्व हे सर्वव्यापी आहे, पण आकाश तत्व हे सुद्धा सर्वव्यापी नाहीये. कारण की एखादा सॉलिड पदार्थ घेतला. सॉलिड म्हणजे जो भरीव पदार्थ आहे, त्या भरीव पदार्थाच्या आतमध्ये आकाश नाहीये. आकाश हे इतर ठिकाणी जिथे रिकामी पोकळी असेल तिथे आकाश आहे, असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे आकाश हे तत्व सुद्धा सर्वव्यापी नाहीये. त्याच्यामुळे वेदांताच्या अनुषंगाने सर्वव्यापी असं नक्की काय आहे? तर त्याला स्पष्ट करताना उपनिषदांमध्ये कायम 3 विशेषणांचा ते उल्लेख करतात. एक म्हणजे सत, दुसरं म्हणजे चित आणि तिसरं म्हणजे आनंद. आता हे म्हणजे नक्की काय आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर सत हा जो एक शब्द आहे, हा संस्कृतमध्ये अस धातूपासून बनलेला आहे. जसं आपण म्हणतो अस्ति. अस्ति म्हणजे काय? आहे. तर अस्ति हा जो एक शब्द आहे, त्याचा अर्थ आहे असणे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं अस्तित्व असणे, याला अस्ति हा शब्द, हे जे क्रियापद आहे, ते संस्कृतमध्ये म्हटलं जातं. आता ज्यावेळेस आपण जगामध्ये अस्तित्वात असणाऱ्या सर्व वस्तूंविषयी जेव्हा बोलतो किंवा एखाद्या गोष्टींमध्ये जेव्हा रूपांतरण होत जातं, ज्यावेळेस बदल होत जातो. आता समजा एक मी उदाहरण इथे लिहिलेलं आहे, की बीजम अस्ति.
म्हणजे एखाद्या झाडाचं बीज आहे, म्हणजे जेव्हा ते आहे अस्तित्वात त्याला आपण काय म्हणतो, की अस्ति आपण त्याला म्हणतो. त्यानंतर अंकुर जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस आपण काय म्हणतो, अंकुरः अस्ति. त्याला सुद्धा आपण अस्ति या क्रियापदाच्या द्वारेच आपण त्याचा उल्लेख करतो. त्यानंतर गुल्मः अस्ति, म्हणजे अजून ते झाड थोडंसं मोठं झालं किंवा अजून तो अंकुर जास्त वाढला आणि छोटंसं एक रोप तयार झालं, तर गुल्म म्हणजे एखादं रोपटं. ते जेव्हा वाढतं तेव्हा त्याला सुद्धा आपण अस्ति असंच म्हणतो. त्यानंतर अजून तो मोठा वृक्ष झाला, म्हणजे त्या एका वस्तूमध्ये परिवर्तन होतंय, पण परिवर्तन होत असताना जरी त्या वस्तूच्या स्वरूपामध्ये परिवर्तन झालं, तरी सुद्धा वेगवेगळ्या अवस्थांना सूचित करण्यासाठी आपण त्यांना वेगवेगळे शब्द वापरतोय. पण तरी सुद्धा सर्व अवस्थांमध्ये एक कॉमनली काय लक्षात येतंय, की बीज असताना सुद्धा आपण म्हणतोय अस्ति. अंकुर असताना सुद्धा आपण म्हणतोय अस्ति. गुल्म म्हणजे रोप असताना सुद्धा त्याला आपण म्हणतोय अस्ति किंवा मोठा वृक्ष झाला तेव्हा सुद्धा आपण काय म्हणतोय, अस्ति म्हणजे आहे. त्यानंतर काही वर्षांनी समजा एखाद्या व्यक्तीने ते झाड तोडलं किंवा ते झाड नष्ट झालं. त्यानंतर त्याची लाकडं आहेत, तेव्हा काष्ठ म्हणजे लाकूड. वृक्षानंतर जेव्हा त्याचं लाकूड झालं किंवा त्याची लाकडं घेतले, तर त्यांना सुद्धा आपण काय म्हणतोय, अस्ति. आणि त्या लाकडांपासून आपण एखादी वस्तू बनवली, समजा दरवाजा बनवला, द्वारम अस्ति. म्हणजे काय, की आपल्या व्यावहारिक जगामध्ये ज्या गोष्टी आपल्याला दिसून येतात, त्या सर्व वस्तूंना दाखवण्यासाठी, त्या सर्व वस्तूंचा उल्लेख करण्यासाठी जरी आपण व्यवहारामध्ये वेगवेगळे शब्द वापरत असलो, की बीज आहे, अंकुर आहे, गुल्म आहे, म्हणजे रोप आहे, वृक्ष आहे, लाकूड आहे किंवा दरवाजा आहे. हे जरी शब्द वेगवेगळे आपण वापरत असलो, तरी सुद्धा वेगवेगळ्या अवस्थांमध्ये सूचित करण्यासाठी, वेगवेगळ्या अवस्थांमध्ये समान रूपाने आपल्याला काय दिसून येतं, तर अस्ति, 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 अस्ति हे सर्वत्र दिसून येतं. म्हणजे काय, की जरी त्या वस्तूच्या स्वरूपामध्ये परिवर्तन झालं, तरी सुद्धा अस्तित्व जे आहे, अस्तित्व स्वतःमध्ये जे आहे, ते कायमस्वरूपी राहतं आणि त्याचा कधी नाश होत नाही. आपल्याला कधी-कधी असं वाटतं, की वस्तू आहे म्हणून त्याचं अस्तित्व आहे. म्हणजे जर झाड असेल, तर त्याचं अस्तित्व असेल. पण वेदांत म्हणतं, की तसं नाहीये. झाड असलं तरी सुद्धा अस्तित्व आहे आणि झाड नसलं तरी सुद्धा अस्तित्व राहणार आहे. फक्त ते झाडाचं नसेल, झाडाच्या अभावाचं असेल. म्हणजे एखादी गोष्ट नाहीये, असं जरी आपण जेव्हा सूचित करतो, तरी सुद्धा त्या वस्तूच्या अभावाचं अस्तित्व असेल. म्हणजे काय, की जिथे आपण नास्ती असं म्हणतो. एखादी गोष्ट नाहीये. समजा आज आपण चर्चा करताना आजच्या चर्चेमध्ये काही लोक उपस्थित नाहीयेत. त्यांची उपस्थिती इथे जरी नसली, तरी सुद्धा त्या व्यक्तींचा अभाव आहे. म्हणजे जो ॲब्सेन्स किंवा जो अभाव आहे, त्याला सुद्धा आपण अस्ति म्हणून सूचित करतो. म्हणून एखादी वस्तू जर आपण घेतली, बीज, अंकुर, रोप किंवा झाड वगैरे, तर वस्तूच्या स्वरूपामध्ये परिवर्तन होत राहतं. वस्तू ही कायम परिणामी आहे, पण तरी सुद्धा परिवर्तन होत असताना सुद्धा असं कुठलं तत्व आहे, की ज्याचा कधीही नाश होत नाहीये आणि जे सर्व रूपांमध्ये कायमस्वरूपी दिसून येतं. तर अस्तित्व म्हणून जे काही आहे, तर ते अस्तित्व कोणाचं का असेना, ते वृक्षाचं अस्तित्व असेल, ते टेबलचं अस्तित्व असेल, ते लॅपटॉपचं अस्तित्व असेल, ते शरीराचं अस्तित्व असेल, ते मनाचं अस्तित्व असेल. म्हणजे जरी सुद्धा टेबल, खुर्ची, खिडकी, कपाट या सर्व वस्तू सर्वव्यापी नाहीयेत, पण तरी सुद्धा या सर्व वस्तूंमध्ये असणारं जे अस्तित्व आहे, ते अस्तित्व सर्वव्यापी आहे. म्हणून वेदांताने असं म्हणलं, की अस्तित्व, ज्याला आपण इंग्लिशमध्ये असं पण म्हणू शकतो, की एक्झिस्टन्स इन इटसेल्फ, म्हणजे कुठल्याही वस्तूचा एक्झिस्टन्स नाही, कुठल्याही वस्तूचं अस्तित्व असं म्हणून नाही, पण एक्झिस्टन्स इन इटसेल्फ म्हणजे अस्तित्व हे स्वतः जे काही आहे, ते सर्वत्र व्यापी आहे. आपण असं म्हणू शकतो का, की एखादी अशी जागा आहे, की जिथे अस्तित्व नाहीये? असं आपण म्हणू शकत नाही. कारण की कुठली पण जागा म्हणजे इतर गॅलेक्सीजमध्ये, इतर आकाशगंगांमध्ये पण जे काही ग्रह-तारे असतील, त्यांना पण दाखवण्यासाठी आपण काय म्हणू? अस्ति असं म्हणू. म्हणजे अस्तित्व हे सर्वव्यापी आहे. आणि कशाचं अस्तित्व? आपण जर त्याला काही नाव देण्याचा प्रयत्न केला, तर ती वस्तू ज्याचं आपण नाव देऊ, ती वस्तू त्या अस्तित्वावरती आरोपित केली गेली. म्हणजे ती वस्तू जरी आपण मेन्शन नसली केली, की टेबलचं अस्तित्व किंवा कॉम्प्युटरचं अस्तित्व किंवा खुर्चीचं अस्तित्व. म्हणजे आपण काय करतो, की अस्तित्व हे सर्वव्यापी आहे. ते सर्वत्र आहे आणि ते एकच आहे. पण तरी सुद्धा अस्तित्व कशाचं? हे जेव्हा आपण सांगायची वेळ येते, तेव्हा आपण एखाद्या वस्तूचं नाव घेतो. पण ती वस्तू ही अनित्य आहे. पण अस्तित्व हे नित्य आहे. म्हणून वेदांतांनी असं मानलं, की बीज, अंकुर, गुल्म, वृक्ष, काष्ठ, द्वार हे सगळे जे पदार्थ आहेत, त्या सर्वांचा समावेश हा व्यावहारिक सत्तेमध्ये होतो.
आता आपण आपल्या समोरचं जे चित्र बघितलं, तर वरची जी ओळ आहे, म्हणजे बीजम अंकुर, एखाद्या झाडाचं बीज किंवा अंकुर किंवा रोप किंवा वृक्ष किंवा लाकूड आणि द्वार, या सगळ्या गोष्टी परिवर्तनशील आहेत, पण होतात आणि या सगळ्या गोष्टी फक्त थोड्या कालावधीपुरतं राहणार आहेत. पण अस्तित्व, 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 अस्तित्व जे आहे, ते थोड्या काळापुरतं नाहीये. त्या वस्तूच्या स्वरूपामध्ये जरी परिवर्तन झालं, तरी सुद्धा अस्तित्व हे कायम असतं. म्हणून वेदांताने असं म्हटलं, की अस्तित्व, एक्झिस्टन्स इन इटसेल्फ, त्याला आपण ब्रह्म असं म्हणू शकतो, कारण की ते सर्वव्यापी आहे. आणि त्या अस्तित्वाला त्यांनी स्वतःशी रिलेट केलं. त्याचा संबंध त्यांनी आत्म्याशी लावला. अर्थात इथे आत्मा या शब्दाचा अर्थ काय, की ज्याला आपण मी म्हणून दाखवतो, की ज्याला आपण मी असं म्हणतो, त्याला आपण संस्कृतमध्ये आत्म असं म्हणू शकतो. की आत्मा म्हणजे काय, की ज्याला आपण स्व असं म्हणतो. आता हे जे अस्तित्व आहे ते आपण स्वशी कसं काय लावू शकतो? कारण की मला, प्रत्येकाला असं माहितीये की माझं अस्तित्व आहे. जर आपण कुठल्याही व्यक्तीला विचारलं, म्हणजे आवश्यक नाही की त्या व्यक्तीला वेदांताचा अभ्यास असलाच पाहिजे किंवा त्याला उपनिषद माहितीच पाहिजे. आपण कुठल्याही माणसाला जर विचारलं की तुझं अस्तित्व आहे का? तर सगळेजण काय म्हणतील, "हो, माझं अस्तित्व आहे." असं कोणी म्हणेल का, "नाही, माझं अस्तित्व नाहीये." असं कोणीच म्हणणार नाही. म्हणजे काय, की अस्तित्वाचा संबंध आपल्या सर्वांशी स्वतःशी आहे आणि ते जे अस्तित्व आहे ते कायम राहतं. म्हणजे असं नाही की शरीर जे आहे ते नष्ट झाल्यावर अस्तित्व नष्ट झालं. कारण की शरीराचा संबंध अस्तित्वाशी थोड्या काळापुरता आहे. पण शरीर नसताना सुद्धा अस्तित्व जे आहे ते कायमस्वरूपी राहतं. म्हणून वेदांतामध्ये त्याला त्यांनी सर्वव्यापी असं म्हणलंय. आणि मी जे आहे त्याचा कधीही नाश होत नाही. मी जो आहे तो कायम राहतो. म्हणून त्याला त्यांनी आत्मा असं म्हटलंय. आणि म्हणून ब्रह्म म्हणजे सर्वव्यापी जे तत्व आहे आणि मी जो आहे तो एकच आहे, असं वेदांतामध्ये मध्ये ते असं म्हणतात, की आत्मा आणि ब्रह्म हे एकच आहे. म्हणजे काय, की अस्तित्व म्हणजेच मी आहे. अस्तित्व जे सर्व वस्तूंमध्ये आहे तेच मी आहे आणि त्यापेक्षा मी वेगळा नाहीये. म्हणून ते सर्वव्यापी तत्व त्यांनी सत या शब्दाने सांगितलं. आता जसं सत किंवा अस्तित्व हे सर्वत्र आहे, सगळीकडे आहे, तसंच एक दुसरी गोष्ट ते म्हणतात, की ती सर्वत्र आहे आणि ते म्हणजे चित. चित म्हणजे ज्ञान. आता जसं मी सांगितलं, की ते अस्तित्व आपण स्वतःशी त्याचा संबंध लावू शकतो. तसंच आपण जर आपल्या दिनचर्येकडे बघितलं किंवा आपण आपल्या संपूर्ण आयुष्याकडे बघितलं, तर जसं आपण, मला असं वाटतं, की मला वाटतं, की योगामध्ये आपण चर्चा केली होती, की आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या 3 अवस्था असतात. एक म्हणजे जागृत अवस्था, म्हणजे ज्यावेळेस आपण जागे असतो आणि त्यानंतर आपण जेव्हा झोपतो, तेव्हा झोपल्यानंतर कधी-कधी आपल्याला जेव्हा स्वप्न पडतात, ती झाली स्वप्नावस्था. आणि कधी-कधी स्वप्न पडत नाहीत, जेव्हा आपण एकदम गाढ झोपेमध्ये असतो, त्याला म्हणतात सुषुप्ती अवस्था. म्हणजे आपण या 3 अवस्थांपैकी कुठल्यातरी एका अवस्थेमध्ये कायम असतो. जागृत अवस्था म्हणजे जागेपणीची अवस्था. तर आपण जेव्हा जागे असतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान होत असतं. आता इथे अर्थात मी फक्त 5 गोष्टी लिहिल्या, कारण की इतर कुठलीही वस्तू जगातली जर घेतली, तर त्याचा म्हणजे एखादी भौतिक जी गोष्ट घेतली, तर त्याचा संबंध या 5 शी असू शकतो. शब्दाचं ज्ञान म्हणजे आपल्याला शब्द ऐकू येतो किंवा स्पर्शाचं ज्ञान किंवा रूपाचं ज्ञान, रसाचं ज्ञान किंवा गंधाचं ज्ञान. म्हणजे जरी मी टेबल बघितला तरी सुद्धा टेबलचं रूप मला दिसतंय. जरी मी खिडकी बघितली तरी सुद्धा खिडकीचं रूप मला दिसतंय. म्हणजे ज्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला डोळ्यांनी होतं, त्या सर्व ठिकाणी आपल्याला रूपाचं ज्ञान होतंय असं म्हणता येईल. ज्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला नाकाच्या द्वारे होतं ते सर्वत्र गंधाचं ज्ञान आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे काय, की आपण जेव्हा जागे असतो, त्यावेळेस आपल्याला प्रत्येक क्षणाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं ज्ञान होत असतं. एका वस्तूचं ज्ञान, दुसऱ्या वस्तूचं ज्ञान, तिसऱ्या वस्तूचं ज्ञान, चौथ्या वस्तूचं ज्ञान. आणि आपण जर थोडंसं चिंतन केलं, तर आपल्या असं लक्षात येईल, की आपल्याला कधीही असं होत नाही, की आपल्याला ज्ञान नाहीये, अशी अवस्था कधीही नसते. म्हणजे काय, की एका वस्तूचं, दुसऱ्या वस्तूचं, तिसऱ्या वस्तूचं कायम कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला होत असतं. त्यामुळे वेदांत असं म्हणतं, की फक्त जागृत अवस्थेमध्येच ज्ञान होतं असं नाही. आता कधी-कधी आपल्याला काय वाटतं, की मला ज्ञान होत नाहीये, असा आपल्याला अनुभव येतो. समजा आता आपण खूप एखादं कठीण पुस्तक वाचलं, समजा आपण एखादं खूप डिफिकल्ट किंवा एखादं एकदम आपण म्हणूया, की टेक्निकल एखादा विषय असेल. समजा आता काही लोकांना वेदांत हे खूप जास्त जड वाटतं, खूप जास्त अवघड वाटतं आणि समजा तुम्हाला असं वाटत असेल, की हे काय सांगतायत मला काही समजत नाहीये. म्हणजे मी जे सांगतोय, की प्रत्येक क्षणाला ज्ञान असतं असं असू शकत नाही, असं काही लोकांना वाटेल. कारण की ज्यावेळेस मला असं वाटतं, की नाही मला ज्ञान होत नाहीये. जे काही चालू आहे ते मला समजत नाहीये, असं आपल्याला वाटेल. पण समजत नाहीये या अवस्थेमध्ये आपल्याला असं म्हणता येणार नाही, की ज्ञान नाहीये. म्हणजे काय, जरी वेदांताचा एखादा विषय चालू आहे, तो विषय जरी नाही समजला, तरी सुद्धा मला समजत नाहीये,
हे ज्ञान त्या व्यक्तीला होतंय. म्हणजे काय, ज्ञान कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं आहे. एखाद्या वेळेस वेदांताचं ज्ञान होत असेल किंवा वेदांताचं ज्ञान नाही झालं, तर मला एखादी गोष्ट समजत नाहीये, याची पण आपल्याला जाणीव होते. म्हणजे काय, ते पण एक प्रकारचं ज्ञानच आहे. म्हणून प्रत्येक क्षणाला ज्ञान हे होतच असतं. विषय एखादा समजला तर त्या विषयाचं ज्ञान होतं आणि एखादा विषय नाही समजला तर नाही समजत आहे, हे पण एक प्रकारचं ज्ञानच आहे. मला जेव्हा समजतं, समजा आता एखाद्या माणसाने माझ्यासमोर चायनीज भाषेमध्ये काहीतरी बोलायला सुरुवात केली, तर तो काय बोलतोय हे मला समजणार नाही. पण मला समजत नाहीये, हे मला समजतंय. मला समजत नाहीये तो चायनीजमध्ये काय बोलतोय, पण मला समजत नाहीये ही जाणीव मला होतीये. म्हणजे काय, की प्रत्येक क्षणाला आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं ज्ञान होतच असतं. म्हणून जसं अस्तित्व, अस्तित्व, अस्ति, अस्ति हे कायम राहतं, तसंच ज्ञान, 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 ज्ञान हे पण कायम राहतं आणि फक्त जाग्रत अवस्थेमध्ये नाही, फक्त जागेपणीच ज्ञान असतं असं नाही. पण आपण जेव्हा स्वप्नात काहीतरी गोष्ट बघतो, तेव्हा स्वप्नात आपल्याला जी गोष्ट दिसते त्या गोष्टीचं ज्ञान होतं. आणि त्यानंतर जेव्हा स्वप्न नाहीये, ज्यावेळेस आपण एकदम गाढ झोपेमध्ये असतो, की ज्यावेळेस आपल्याला स्वप्नही पडत नाही. तर त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला ज्ञान होतं. पण ते ज्ञान कशा स्वरूपाचं आहे, की काहीच नाहीये, असं आपल्याला ज्ञान होतं. आणि ज्ञान होतं हे मानण्यासाठी काय प्रमाण आहे? कशावरनं आपल्याला ज्ञान होतं सुषुप्ती अवस्थेमध्ये? तर वेदांतामध्ये ते असं म्हणतात, की आपण जेव्हा झोपेतनं जागे होतो, त्यावेळेस आपल्याला काय जाणीव होते, की एवढा वेळ मी झोपलो होतो, तेव्हा मला कुठल्याच गोष्टीचं ज्ञान होत नव्हतं. म्हणजे काय, की जागे झाल्यानंतर ही जी स्मृती आहे, जागे झाल्यानंतर हे जे स्मरण आहे, आपण एखाद्या गोष्टीचं स्मरण तेव्हाच करू शकतो, जेव्हा आपण त्या गोष्टीचा अनुभव घेतो. आपल्याला त्या गोष्टीचं जर ज्ञान असेल, तरच आपल्याला त्याचं स्मरण होऊ शकतं. म्हणजे काय, की जागं झाल्यानंतर आपल्याला जेव्हा स्मरण होतं, की मी जेव्हा झोपलो होतो, तेव्हा मला कुठल्याच गोष्टीचं ज्ञान होत नव्हतं. म्हणजे आपल्याला वाटतं, की ज्ञान होत नाहीये, पण तरीसुद्धा ज्ञान होत नाहीये, याचं पण ज्ञान आपल्याला होत असतं. म्हणून आपल्याला नंतर जागेपणी त्याची स्मृती होऊ शकते. म्हणजे झोपेपणी आपल्याला ज्ञान होत नाहीये असं वाटतं, पण ते खरोखरच ज्ञानाचा अभाव नाहीये. पण ज्ञान होत नाहीये, अशी जाणीव आपल्याला सुषुप्ती अवस्थेमध्ये होत असते. म्हणूनच जागं झाल्यानंतर आपल्याला वाटतं, की मी झोपलो होतो, पण मला कुठल्याच गोष्टीचं ज्ञान होत नव्हतं. ही जी स्मृती आहे, हे जे स्मरण आहे, हे तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतलाय. म्हणून वेदांत असं म्हणतं, की ही जी ज्ञानाची परंपरा आहे, एका गोष्टीचं ज्ञान, दुसऱ्या गोष्टीचं ज्ञान, तिसऱ्या गोष्टीचं ज्ञान, चौथ्या गोष्टीचं ज्ञान, म्हणजे जागेपणी सुद्धा ज्ञान हे कायमच होत असतं. स्वप्नामध्ये सुद्धा ज्ञान होत असतं आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा ज्ञान होत असतं. पुन्हा आपण जेव्हा उठतो, तेव्हा सुद्धा ज्ञान कायम चालूच राहतं. म्हणून जसं अस्तित्व, अस्तित्व, अस्तित्व हे कायम सर्वत्र आहे, त्याच पद्धतीने ज्ञान, ज्ञान, ज्ञान हे सुद्धा सर्वत्र आहे. म्हणून चित हा जो एक दुसरा भाग आहे, ज्ञान, याला सुद्धा त्यांनी नित्य मानलंय. कारण की ज्ञानामध्ये कधी खंड पडत नाही. ज्ञानामध्ये कधी असं होत नाही, की ज्ञान नाहीये, अशी अवस्था कधी होत नाही. कारण ते म्हणतात, की आत्मा हा जो आहे आणि तो जो ज्ञान आहे, तो कायम मला होत असल्यामुळे आत्म्याचा संबंध जसा अस्तित्वाशी आहे, तसाच आत्म्याचा संबंध हा ज्ञानाशी सुद्धा आहे. कारण की प्रत्येक क्षणाला जे ज्ञान होतंय, ते मला होतंय. प्रत्येक क्षणाला जे ज्ञान होतंय, ते स्वतःला होतंय. म्हणून ज्ञानाचा संबंध स्वतःशी कायम असतो. म्हणून ते असं म्हणतात, की जे चित आहे, जे ज्ञान आहे, ते पण नित्य आहे, ते पण सर्वव्यापी आहे. आणि त्याचबरोबर जसं अस्तित्व, अस्ति, 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 अस्ति हे सर्वव्यापी आहे, तसंच ज्ञान, 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 ज्ञान हे सर्वव्यापी आहे आणि तसंच आनंद, आपण हा एक आत्म्याचा स्वभाव आहे, आत्म्याचं स्वरूप आहे, ते पण कायमच राहतं, पण आपल्याला ते कायम अनुभवाला येत नाही. कारण की काय होतं, की आपलं जे आत्मस्वरूप आहे, ते काही कारणामुळे आपल्याला थोडंसं अज्ञान आहे, काही कारणामुळे आपल्याला शुद्ध आत्म्याचं ज्ञान होत नाही, पण आपल्याला इतर गोष्टी आपण स्वतः आहोत. म्हणजे आपल्याला वाटतं, की मी शरीर आहे किंवा मी इंद्रिय आहे किंवा मी मन आहे. म्हणजे तो जो आत्मा आहे त्याला इतर गोष्टींशी संबंध लावल्यामुळे आपल्याला त्या आनंदाचा अनुभव कायम येत नाही. तर जसं अस्तित्व हे कायम आहे, सर्व वस्तूंमध्ये आहे, जसं ज्ञान हे कायम आहे, तसंच ते म्हणतात, की आनंद हा पण आत्म्याचं स्वरूप आहे आणि तो सुद्धा कायम असतो, पण आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही, कारण की आत्मा हा इतर गोष्टींशी तादात्म्याचा अनुभव करतो. आणि तो आनंद जो आहे तो हिडन आहे, तो एक प्रकारे लपलेला आहे. पण ज्यावेळेस त्या व्यक्तीला म्हणजे तो स्वतः काय आहे याचं ज्ञान होईल, तेव्हा ते आनंद स्वरूप सुद्धा प्रकट होईल, असं वेदांत म्हणतो. म्हणजे काय, की जरी आपण आत्मा असं म्हटलं, की त्याचं अस्तित्व आहे, त्याचं ज्ञान आहे आणि त्याचा आनंद आहे, पण तरी सुद्धा ह्या ज्या 3 गोष्टी आहेत, यांचं कायम प्रकटीकरण होत नाही. यांचं कायम स्वरूप जे आहे ते आविर्भूत होत नाही, कारण की त्याच्यामध्ये काही अडथळे आहेत.
काही त्याच्यामध्ये अडचणी आहेत. आणि नंतर याच्यानंतर एक अजून संकल्पना आपण चर्चा करणार आहोत, की ज्याला म्हणतात की पंचकोश. कोश म्हणजे काय, की एखादी गोष्ट झाकली जाते. म्हणजे आपलं जे शुद्ध आत्मस्वरूप आहे, की जे अस्तित्व आहे, जे ज्ञान आहे आणि जे आनंद आहे, ते काही ना काही कारणामुळे झाकलं जातंय. त्याच्यामुळे आपल्याला या सर्व आत्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला कायम होत नाही किंवा तो जो आनंद आहे, तो कायम प्रकट होत नाहीये. आता याच्यामध्ये एक अजून मला गोष्ट महत्त्वाची सांगावीशी वाटते, की जसं इतर दर्शनांमध्ये आपण चर्चा केली होती, न्याय दर्शनामध्ये किंवा सांख्य दर्शनामध्ये किंवा योग दर्शनामध्ये, त्याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं, की ज्याला ज्ञान होतंय त्याला त्यांनी पुरुष अशी संज्ञा वापरली किंवा आत्मा अशी संज्ञा वापरली. पण वेदांतामध्ये जी आत्मसंकल्पना आहे ती त्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. वेदांतामध्ये ते असं म्हणतात, की जो आत्मा आहे, तो फक्त सजीव प्राण्यांमध्ये नाहीये, पण निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा आत्मा आहे. म्हणजे काय, की माझ्यामध्ये जो आत्मा आहे, तो सर्व जीवांमध्ये आहे. त्याच्यामध्ये कुठलाही भेद नाहीये आणि तो फक्त सजीवांमध्येच आहे असं नाही, तर तो निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा आहे, टेबलमध्ये सुद्धा आहे, खुर्चीमध्ये सुद्धा आहे, बिल्डिंगमध्ये सुद्धा आहे आणि ज्या पण अचेतन गोष्टी आहेत, ज्या पण निर्जीव वस्तू आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे असं ते म्हणतात. आता आपल्याला वाटेल, की त्यांच्यामध्ये आत्मा कसा काय असू शकतो? कारण की त्यांच्या मताप्रमाणे आत्मा म्हणजे काय? अस्तित्व, सत. आता आपण असं म्हणूया, की टेबलचं अस्तित्व नाहीये का? आहे. म्हणून अस्तित्व जे आहे तेच आत्मस्वरूप आहे. खुर्चीचं जे अस्तित्व आहे तेच आत्मस्वरूप आहे किंवा वृक्ष वनस्पतींमध्ये जे अस्तित्व आहे तेच आत्मस्वरूप आहे. म्हणजे काय, की आत्मा हा असा नाही, की ज्याला फक्त ज्ञान होतं. आत्मा हे अस्तित्व रूप आहे आणि ते अस्तित्व अचेतन पदार्थांचं सुद्धा अस्तित्व असल्यामुळे आत्मा हा सर्वव्यापी आहे. सजीवांमध्ये सुद्धा आहे आणि निर्जीवांमध्ये सुद्धा आहे. इतर पण अचेतन पदार्थांमध्ये आहे, असं वेदांताचं म्हणणं आहे. आणि या अनुषंगाने एक अजून महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगायची गरज आहे, की नॉर्मली आपण कसं म्हणतो, की माझं अस्तित्व आहे किंवा मला ज्ञान होतंय किंवा मला आनंदाचा अनुभव येतोय. पण वेदांत असं म्हणतं, की माझं अस्तित्व आहे असं म्हणण्यापेक्षा मी अस्तित्व आहे, असं आपण म्हणायला पाहिजे. कारण की मी हे अस्तित्व रूप आहे. पण शरीराशी संबंध आल्यामुळे किंवा अंतःकरणाशी संबंध आल्यामुळे किंवा अविद्येमुळे, चुकीचं ज्ञान झाल्यामुळे, आता वेदांतामध्ये ते अजून एक संकल्पना सांगतात, की माया एक शक्ती, की ब्रह्म आणि माया शक्ती. आता जाणीवपूर्वक मी त्या शब्दाचा वापर थोडा टाळतो. कारण की काय होतं, की आपण जे आधी काहीतरी वाचलेलं असतं, आपण आधी काहीतरी ऐकलेलं असतं, त्याचे थोडेसे आपल्या मनामध्ये संस्कार असतात आणि आपण त्या अनुषंगाने त्या गोष्टीला रिलेट करायला जातो. म्हणून जाणीवपूर्वक मी माया या शब्दाचा वापर टाळतोय. कारण की माया म्हणजे आपल्या मनात असते, की काहीतरी जे आहे ते झाकलं जातं आणि माया शक्ती म्हणजे ब्रह्म आणि माया आपण आधी काहीतरी वाचलेलं असतं. त्याच्यामुळे इथे माया या शब्दाचा वापर न करता मी असं म्हणतो, की जे शुद्ध अस्तित्व आहे, ते कुठल्या ना कुठल्या कारणामुळे त्याचं ज्ञान आपल्याला होत नाही, त्याचं प्रकटीकरण होत नाही. म्हणून वेदांतामध्ये आत्म्याला ज्ञान होतंय असं म्हणता येणार नाही. आपल्याला असं म्हणावं लागेल, की आत्मा म्हणजे ज्ञानच आहे. ज्ञान म्हणजे आत्मा किंवा ज्ञान म्हणजे ब्रह्म किंवा आत्म्याला ज्ञान होतंय असं आपल्याला म्हणता येणार नाही. आत्मा म्हणजे ज्ञान आहे असं आपल्याला म्हणावं लागेल किंवा आत्म्याचं अस्तित्व आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्याला असं म्हणावं लागेल, की आत्मा म्हणजेच अस्तित्व, अस्तित्व म्हणजेच आत्मा आणि आत्म्याला आनंदाचा अनुभव होतो किंवा आत्म्याला आनंद होतो असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्याला असं म्हणावं लागेल, की आत्मा म्हणजेच आनंद. आता ही जी गोष्ट आहे याला अजून मी थोडंसं इंग्लिशमध्ये स्पष्ट करू इच्छितो. कारण की हा जो विषय आहे, हा वेदांताचा अगदी मुख्य विषय आहे. त्याच्यामुळे पुनरावृत्ती एक त्याची झाली तर मला असं वाटतं, की ते चांगलं होईल. म्हणजे इंग्लिशमध्ये सुद्धा ते समजायला अजून एक सोपं जाईल. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण जेव्हा म्हणू, की आत्मा, आत्मा हॅज एक्झिस्टन्स असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपण असं म्हणू शकत नाही वेदांताच्या अनुसार, की आत्मा हॅज एक्झिस्टन्स. आपल्याला असं म्हटलं पाहिजे, आत्मा इज एक्झिस्टन्स. आपल्याला असं म्हणता येणार नाही, की आत्मा पजेसेस द नॉलेज किंवा आत्मा हॅज द नॉलेज. आपल्याला असं म्हणावं लागेल, की आत्मा इज नॉलेज. नॉलेज इज आत्मा. नॉलेज इज ऑल परवेसिव्ह. नॉलेज इज ब्रह्मन. आणि आपल्याला असं म्हणता येणार नाही, की आत्मा एक्सपिरियन्सेस द ब्लिस. आपल्याला असं म्हणावं लागेल, की आत्मा इज ब्लिस. म्हणून इथे आत्मा म्हणजे फक्त अस्तित्व, आत्मा म्हणजे फक्त ज्ञान आणि आत्मा म्हणजे फक्त आनंद. आत्मा असा नाहीये, की अस्तित्व असणारा आत्मा किंवा ज्ञान असणारा आत्मा किंवा आनंदाचा अनुभव करणारा आत्मा असं त्याचं शुद्ध स्वरूप नाहीये. ते शरीराशी किंवा अंतःकरणाशी संबंध आल्यामुळे आपल्याला अच्छा, असं वाटतं, की आत्म्याचं अस्तित्व आहे किंवा आत्म्याला ज्ञान होते किंवा आत्म्याला आनंदाचा अनुभव होतोय. पण वेदांताच्या मताप्रमाणे अस्तित्व म्हणजे आत्मा
ज्ञान म्हणजे आत्मा आणि आनंद म्हणजे आत्मा. म्हणजे थोडक्यात आपण स्वतः कोण आहोत? तर वेदांत असं म्हणतं, की आपण म्हणजे ज्ञानच आहोत. आपण म्हणजे आनंदच आहोत आणि आपण म्हणजे अस्तित्वच आहोत. पण या शरीराशी संबंध आल्यामुळे किंवा या इंद्रियांशी संबंध आल्यामुळे आपल्याला त्या शुद्ध रूपाचं ज्ञान होत नाहीये, असं वेदांताचं म्हणणं आहे. म्हणून आपण जे म्हटलं, की पारमार्थिक सत्ता किंवा जे ब्रह्मसत्य असं जे म्हणतात, अशी कुठली गोष्ट आहे, की जी सर्वव्यापी आहे, अशी कुठली गोष्ट आहे, की जी सर्वत्र आहे आणि जी कायम राहणारी आहे. तर अस्तित्व हे कायम राहणार आहे. ज्ञान हे कायम राहणार आहे आणि आनंद हे कायम राहणार आहे. तर जरी हे 3 गोष्टी आपण चर्चा केल्या, तरी सुद्धा या 3 गोष्टी या 3 वेगवेगळ्या गोष्टी नाहीयेत. या एकाच ब्रह्मतत्वाच्या 3 वेगवेगळे स्वरूप आहेत. म्हणजे अद्वैत आपण या दर्शनामध्ये मानतो आहोत. तर अद्वैत म्हणजे काय, की फक्त एकच तत्व. त्याच्यामुळे सत, चित आणि आनंद या 3 वेगळ्या गोष्टी नाहीयेत. जिथे अस्तित्व आहे तिथे ज्ञान आहे आणि जिथे ज्ञान आहे तिथे आनंद आहे. या 3 गोष्टी एकरूप आहेत आणि थोड्याफार प्रमाणात आपण सुद्धा त्याचा अनुभव घेऊ शकतो, असं मला असं वाटतं. आपल्याला जरी त्याचा संपूर्ण अनुभव नसला, तरी सुद्धा. आता एक थोडक्यात फक्त मी त्याचं उदाहरण सांगतो आणि मग आपण पुढच्या विषयाकडे वळू. ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं, म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपण जाणतो, तेव्हा निश्चितपणे आपल्याला त्या गोष्टीचा आनंद होतो. म्हणजे समजा आता एखादं पुस्तक आपण चाळतोय आणि एखाद्या पुस्तकामध्ये एखादी संकल्पना खूप सुंदर आणि आपल्याला ती जेव्हा समजते, म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान होतं, तेव्हा आपल्याला आनंद होतो. किंवा एखादं रहस्य आहे आणि पुस्तक वाचत असताना आपल्याला समजा ते रहस्य समजलं नाही, की यांना नक्की काय म्हणायचंय आणि नंतर अचानक आपल्याला ते सुचलं, की अरे याचा अर्थ असा आहे. म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीची जेव्हा आपल्याला जाणीव होते, त्यावेळेस आपल्याला आनंद होतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, की शास्त्रज्ञांना पण जेव्हा एखाद्या गोष्टी सुचतात, त्यांना पण एखादं जेव्हा संशोधन म्हणजे जसं इंग्लिशमध्ये शब्द वापरतात डिस्कव्हर करणे. म्हणजे एखादी गोष्ट कव्हर असते, एखादी गोष्ट झाकलेली असते. पण जेव्हा एखादी गोष्ट प्रकट होते, जेव्हा एखाद्या गोष्टीचं ज्ञान होतं, त्यावेळेस त्यामुळे मिळणारा जो आनंद आहे तो अवर्णनीय असतो. म्हणजे काय, की आनंदाचा ज्ञानाशी संबंध आहे. जितकं जास्तीत जास्त ज्ञान होईल, तितका जास्तीत जास्त आनंदाचा अनुभव होईल आणि जितकं जितकं जास्तीत जास्त अज्ञान आपल्यामध्ये असेल, तितका जास्तीत जास्त दुःखाचा अनुभव होईल, असं आपल्याला वेदांताच्या अनुषंगाने म्हणता येतं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, की आर्किमिडीजची जी गोष्ट आहे, की आर्किमिडीज अंघोळ करत होता आणि टबामध्ये जेव्हा पाणी बाहेर आलं, तेव्हा त्याला तो एक सिद्धांत सापडला आणि युरेका, युरेका म्हणजे आपण सगळ्यांनी ती वाचली असेल. म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं जेव्हा ज्ञान होतं, एखादी गोष्ट जेव्हा प्रस्फुटित होते, तेव्हा आपल्याला आनंदाचा अनुभव होतो. म्हणून ज्ञान आणि आनंद या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या एकरूप आहेत. अस्तित्व, ज्ञान आणि आनंद या त्या आत्माचेच ते स्वरूप आहेत. म्हणून जरी या 3 गोष्टी असल्या तरी सुद्धा वेदांत म्हणतं, की ती एकच आहे. ती एकमेकांपेक्षा वेगळी नाहीये. तर ही जी संकल्पना आहे, ही ब्रह्मतत्व किंवा पारमार्थिक सत्ता, ब्रह्मसत्य म्हणजे नक्की काय, याविषयी आपण चर्चा केली. आणि एक चित्र आपल्या समोर मी दाखवतोय, की ब्रह्म जरी सत्य असलं आणि ब्रह्म जरी आनंद स्वरूप असलं, तरी सुद्धा आपण जेव्हा प्रत्येक जीवाचा विचार करतो, आपण जेव्हा प्रत्येक व्यक्तीचा विचार करतो, त्यावेळेस आपल्याला त्या आनंदाचा अनुभव का येत नाही? किंवा आपल्या सर्वांमध्ये असणारा आत्मा हा एकच कसं काय असू शकतो? म्हणजे वेदांताचं असं म्हणणं आहे, की हे जे अस्तित्व आहे, हे जे ज्ञान आहे, हा जो आनंद आहे, हा फक्त एकेका व्यक्तीमध्ये वेगवेगळा नाहीये. प्रत्येक व्यक्तीमध्ये तो वेगवेगळा नाहीये. तर सर्व जीवांमध्ये असणारा जो आनंद स्वरूप आहे किंवा सर्व जीवांचं जे अस्तित्व आहे ते एकच आहे. ज्ञान पण एकच आहे. पण ते असं म्हणतात, की वेगवेगळ्या उपाधींमुळे ते आपल्याला वेगवेगळं वाटतं. कारण की आपण आपल्या शरीराला, आपण आपल्या मनाला वेगळं समजतो इतरांपेक्षा आणि या उपाधींच्यामुळे आपल्याला ते वेगळं वाटतं. आता इथे आपल्याला एक समोर चित्र दिसतंय, की मातीचे घडे ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आता इंग्लिशमध्ये ती ओळ आहे. आता हे जे चित्र आहे हे मी वेबसाईटवरूनच घेतलेलं आहे. मी काही स्वतः तयार केलेलं नाही. पण तरी सुद्धा ती ओळ अतिशय सुंदर म्हणून मी फक्त आपल्याला वाचून दाखवतो. ते काय म्हणतात, की when there is water in the pot, you will see the reflected image of the sun in the pot. But even when the pot and water are absent, the sun is ever present. Similarly, even when the reflecting media of the body, that is the pot, and the mind, that is the water, are absent, the self will always be present, although one may not be able to see द सेल्फ ऑर इट्स रिफ्लेक्शन. आता याचं थोडक्यात मराठीमध्ये मी सांगतो, की ज्यांना
समजलं नसेल, की आपण प्रत्येक जे जीव आहोत, ते आपल्याला वाटतं की मी वेगळा आहे, तू वेगळा आहे आणि प्रत्येक जीव हे वेगळे आहेत. आपल्याला वाटतं की इतर जे प्राणी पक्षी आहेत ते आपल्यापेक्षा वेगळे आहेत किंवा वृक्ष वनस्पती आपल्यापेक्षा वेगळे आहेत. पण वेदांत असं म्हणतं की जरी आपल्याला इतर सर्व जीव आपल्यापेक्षा वेगळे वाटत असले, पण तरी सुद्धा तो जो वेगळेपणा आहे तो कशामध्ये आहे? तो आपल्या शरीरांमध्ये वेगळेपणा आहे. आपलं शरीर वेगळं आहे. आपले अंतःकरण वेगळं आहे. पण तरी सुद्धा त्या अंतःकरणामध्ये राहणारं जे आत्मतत्व आहे ते वेगळं नाहीये. म्हणूनच या दर्शनाचं जे नाव आहे ते आहे अद्वैत वेदांत. आता इथे एक जस्ट उदाहरण त्यांनी घेतलंय, की जो घट आहे मातीचा, त्याला त्यांनी शरीराची उपमा दिली आहे. त्या मातीच्या घटामध्ये जे पाणी आहे, ते आपलं मन आहे आणि त्या पाण्यामध्ये प्रतिबिंबित जे सूर्य आहे, तो आपला जीवात्मा आहे. म्हणजे प्रत्येक घटामध्ये आपल्याला वेगळा सूर्य दिसेल. प्रत्येक घटामध्ये वेगळं पाणी आहे. प्रत्येक घट वेगळा आहे. म्हणजे घट जरी वेगळा असला, पाणी जरी वेगळं असलं आणि प्रत्येक घटामध्ये असणारं सूर्याचं प्रतिबिंब जरी आपल्याला वेगळं दिसत असलं, तरी सुद्धा वेदांत असं म्हणतं, की प्रत्यक्षामध्ये असणारा जो सूर्य आहे तो एकच आहे. म्हणून आपल्याला वेगवेगळं का बरं दिसतं? तर वेदांतामध्ये ते एक शब्द वापरतात, की उपाधीमुळे आपल्याला ते वेगळं दिसतं. उपाधी म्हणजे काय? की ज्या गोष्टींमुळे एखाद्या वस्तूचं आयडेंटिफिकेशन वेगळं होतं. आता व्यावहारिक भाषेमध्ये सुद्धा आपण म्हणतो, की उपाधी म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादं टायटल दिलं गेलं, तर त्या व्यक्तीला इतरांपेक्षा वेगळं करण्यासाठी, काहीतरी विशेषता दाखवण्यासाठी उपाधी दिली जाते. तसंच इथे सुद्धा प्रत्येक जीवाचं शरीर वेगळं आहे, यामध्ये काहीच वाद नाही. प्रत्येक जीवाचं अंतःकरण, मन वेगळं आहे, यामध्ये पण काहीच वाद नाही. पण तरी सुद्धा प्रत्येक जीवाच्या मनामध्ये जे काही एक रिफ्लेक्शन, एक जे प्रतिबिंब सूर्याचं पडलंय, ते सुद्धा आपल्याला वेगवेगळं वाटेल. कारण की जितके घट दिसतील, जितक्या घटांमध्ये वेगवेगळं पाणी दिसेल, तितकी जास्त प्रतिबिंब आपल्याला दिसत जातील. म्हणजे जितके पण घट असतील, तितकी प्रतिबिंब असतील. पण समजा घट नसेल आणि पाणी नसेल, तर ते प्रतिबिंब नष्ट होईल असं आपल्याला वाटेल. पण जो मूळ सूर्य आहे, तो नष्ट होणार नाही. म्हणजे घट जरी नष्ट झाला, पाणी जरी नष्ट झालं, तरी सुद्धा जो मूळ सूर्य आहे, मूळ जे आत्मतत्व आहे, ते या सगळ्या गोष्टींवरती, शरीरावरती किंवा मनावरती अवलंबून नाहीये. त्याचं अस्तित्व हे कायम राहतं, कारण की तो या सर्व गोष्टींपेक्षा स्वतंत्र आहे आणि तो कायम नित्य आहे. त्याच्यामुळे हे एक उदाहरण वेदांतामध्ये कायम दिलं जातं आणि नुसतं वेदांतामध्येच नाही, तर इतर पण दर्शनांमध्ये. आता उदाहरणार्थ मला एक जस्ट आठवलं, की हठयोगामध्ये सुद्धा ते शब्द वापरतात घटशुद्धी. घटशुद्धी म्हणजे काय? की आपल्या शरीराची शुद्धी. म्हणजे तिथे सुद्धा शरीरासाठी घट असा शब्द ते वापरतात. म्हणजे काय? की आपण आपल्या शरीराला जर शुद्ध केलं, पाण्याला म्हणजे आपल्या मनाला जर शुद्ध केलं, तर निश्चितपणे त्या आत्मतत्वाचं प्रतिबिंब अजून चांगल्या पद्धतीने स्वच्छ पाण्यामध्ये पडू शकेल. तर आपलं जे मन आहे ते काय झालंय? ते मलिन झालंय. त्याच्यामध्ये माती आहे, त्याच्यामध्ये गढूळपणा आहे. म्हणून जे आत्मतत्व आहे त्याचं ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही किंवा ते पूर्णपणे प्रकाशित होऊ शकत नाही. पण जेव्हा आपलं अंतःकरण स्वच्छ होईल, आपल्याला त्यावेळेस शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होईल आणि खरं जर बघायला गेलं तर सर्व घटांमध्ये असणारं सूर्याचं प्रतिबिंब जरी सुद्धा वेगळं दिसत असलं, तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात असणारा जो सूर्य आहे, तो या सर्व घटांपेक्षा वेगळा आहे. या सर्व घटांमध्ये दिसणाऱ्या सूर्यांच्या प्रतिबिंबापेक्षा सुद्धा जो खराखुरा सूर्य आहे, तो एकच आहे आणि तो स्वतंत्र आहे. त्याचं अस्तित्व या सगळ्यांवरती अवलंबून नाहीये. तसंच वेदांतामध्ये असं म्हणतात, की जरी सुद्धा प्रत्येक जीवाच्या शरीरामध्ये आपल्याला जर वाटत असलं, की वेगवेगळा आत्मा आहे, पण तरी सुद्धा आत्मतत्व जे आहे, म्हणजे जे अस्तित्व, ज्ञान आणि आनंद या ज्या 3 गोष्टींचं एकरूप आहे, ते सर्व जीवांमध्ये फक्त एकच आहे आणि शरीर आणि मन वेगवेगळं दिसल्यामुळे आपल्याला प्रत्येक जीव वेगळा आहे, असं आपल्याला द्वैताचं ज्ञान होतं. द्वैत हे फक्त शरीर आणि मनामुळे उत्पन्न होतंय, पण वस्तुतः त्या आत्म्यामध्ये द्वैत नाहीये. तो आत्मा एकच आहे. जसं सूर्य हा एकच आहे आणि पाण्यामध्ये प्रतिबिंब आपल्याला वेगवेगळे दिसतात, तसंच आत्मतत्व हे सुद्धा एकच आहे आणि प्रत्येक शरीरामध्ये किंवा मनामध्ये जो एक जीवात्मा, प्रत्येकाला आपल्याला वाटतंय की मी वेगळा आहे, ते आपल्याला या सगळ्या शरीरामुळे किंवा मनामुळे वाटतंय. हा एक वेदांताचा मुख्य सिद्धांत आहे. याद्वारे ते म्हणतात की अद्वैत आहे, म्हणजे सर्व जीवांमधला आत्मा हा एकच आहे. पण तरी सुद्धा आपल्याला सर्व जीवांचा आत्मा हा का बरं होत नाही? कारण की त्या आत्मतत्वाचं स्वरूप आपलं झाकलं जातं. झाकलं जातं म्हणजे काय? की त्याच्यावरती आवरण उत्पन्न होतं. तर आवरण याला वेदांतामध्ये त्यांनी कोश असा शब्द वापरलाय. म्हणजे जसा आपल्याला माहिती आहे की जसा सुरवंट असतो आणि तो सुरवंट एका कोशामध्ये राहतो आणि त्या कोशातनं जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा त्याचं फुलपाखरू बनतं. तर त्याच पद्धतीने आत्मा जो आहे त्याचं जे खरं स्वरूप आहे ते झाकलं गेलेलं आहे. कारण की तो इतर काही गोष्टींचं
आवरण त्याच्यामध्ये आहे. आणि ज्यावेळेस ते सर्व आवरण नष्ट होईल, ज्यावेळेस आपण शरीर, मन, इंद्रिय यापेक्षा आपण खरोखरच काय नक्की वेगळे आहोत, याचं जेव्हा आपल्याला ज्ञान होईल, तेव्हा या सर्व कोशांपासून मुक्त होऊन त्या शुद्ध आत्मस्वरूपाचं, म्हणजे जे काही सच्चित आणि आनंद स्वरूप आहे, त्याचं आपल्याला ज्ञान होईल, असं आपल्याला म्हणावं लागेल. तर आपल्याला हा जो एक समोर चार्ट दिसतोय, त्याचं थोडक्यात मी स्पष्टीकरण आता करतो. हा एक आपला शेवटचा मुद्दा आहे. वेदांतामध्ये पंचकोश ही संकल्पना काय आहे? तर जसं मी सांगितलं, की आपल्या जीवाच्या 3 अवस्था असतात. एक म्हणजे जाग्रत अवस्था, दुसरी म्हणजे स्वप्नावस्था आणि तिसरी म्हणजे सुषुप्ती अवस्था. तर जाग्रत अवस्थेमध्ये खास करून आपलं जे स्थूल शरीर आहे, म्हणजे आपलं जे खरोखर शरीर आहे, ज्याला स्थूल शरीर किंवा भौतिक शरीर असं आपण म्हणतो, की त्याची क्रिया जाग्रत अवस्थेमध्ये चालू असते. म्हणजे आपण जेव्हा जागे असतो, त्यावेळेस आपण काही ना काही क्रिया करत असतो. आपण काही ना काही बोलत असतो किंवा आपण काम करत असतो. तर जाग्रत अवस्थेमध्ये स्थूल शरीराचा संबंध आहे आणि स्थूल शरीरालाच वेदांतामध्ये किंवा उपनिषदांमध्ये अन्नमय कोश असं म्हटलंय. ही जी पंचकोशांची संकल्पना आहे, ही खास करून तैत्तिरीय उपनिषदामध्ये आपल्याला मिळते आणि तैत्तिरीय उपनिषदामध्ये त्यांनी 5 कोश आहेत असं सांगितलंय. म्हणजे 5 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, की ज्या त्या आत्मस्वरूपावरती आवरण उत्पन्न करतात. ज्यांच्यामुळे आपण जे खरोखर काय आहोत त्याचं आपल्याला ज्ञान होत नाही. म्हणजे जसं वेदांत म्हणतं, की सर्व जीवांचा आत्मा एकच आहे. पण आपल्याला तर तसं काही वाटत नाही. आपल्याला वाटतं, की मी वेगळा आहे आणि तुम्ही सर्व वेगळे आहात. मला वाटतं, की मी वेगळा आहे आणि प्राणी पक्षी वेगळे आहेत. मला असं वाटतं, की मी वेगळा आहे आणि इतर निर्जीव वस्तू वेगळ्या आहेत. म्हणजे आपल्याला जे भेदाचं ज्ञान होतं, आपल्याला जे वाटतं, की मी वेगळा आहे, हे कशामुळे होतं? तर त्या आत्म्याभोवती आवरण असल्यामुळे होतं. जसं आपण आधीच्या चित्रामध्ये बघितलं, की सूर्याचं प्रतिबिंब, की तो घट वेगळा आहे आणि पाणी वेगळं असल्यामुळे तो वेगळा आहे, असं आपल्याला ज्ञान होतं. तर अन्नमय कोश याला आपण स्थूल शरीराशी संबंध लावू शकतो. म्हणजे काय? आपलं जे शरीर आहे, त्याला त्यांनी अन्नमय असं म्हटलंय. अन्नमय. आता या सर्व कोशांच्या नावांमध्ये आपल्याला असं दिसेल, की अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय. म्हणजे सर्व शब्दांच्या शेवटी मय असा एक प्रत्यय आलाय. आणि संस्कृतमध्ये मयट असा एक प्रत्यय आहे व्याकरणामध्ये, ज्याचा अर्थ आहे, की ज्या गोष्टीचं आधिक्य असतं, त्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण मय असा शब्द वापरतो. म्हणजे जेव्हा खूप जास्त पाऊस पडतो, तेव्हा आपण म्हणतो, की संपूर्ण शहर हे जलमय झालेलं आहे. जलमय झालंय म्हणजे असं नाही, की सर्वत्र फक्त पाणीच पाणी आहे. पण पाण्याचं आधिक्य आहे. इतरही गोष्टी आहेत, पण पाणी अधिक आहे. तर अन्नमय कोश म्हणजे काय, की आपलं जे शरीर आहे, त्याच्यामध्ये अन्नाचं आधिक्य आहे. आता आपल्याला वाटेल, की अन्नाचं आधिक्य आहे असं कसं काय म्हणता येईल? कारण की समजा एखाद्या व्यक्तीचं वजन आहे 60 किलो. तर 60 किलो वजनामुळे 60 किलो जे शरीराचं वजन आहे त्याच्यामध्ये अन्न कितपत असेल? तर अर्धा किलो, 1 किलो याच्यापेक्षा जास्त काही अन्न असू शकत नाही. मग तरी सुद्धा अन्नमय असं का बरं म्हटलंय? जरी आपण जे काही भोजन करतो, जरी आपण जे काही अन्न भक्षण करत असतो, ते जरी अर्धा किलो, पाऊण किलो एवढंच असलं, तरी सुद्धा नंतर त्या अन्नाची काय होते? रस, रक्त, अस्थी, मज्जा म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही सप्तधातू आहेत, त्या रूपामध्ये त्याचं परिवर्तन होत असतं. म्हणजे अन्न इथे फक्त आपण जे अन्न खातो त्याच्यासाठी नाहीये, पण त्या अन्नाचं नंतर परिवर्तन झाल्याने आपल्या शरीराचे जे सप्तधातू आहेत, ते पुष्ट होतात. म्हणजे त्या धातूंच्या रूपाने सुद्धा आपल्या शरीरात काय असतं? अन्नच असतं. म्हणून इथे आपल्या भौतिक शरीराला त्यांनी अन्नमय कोश असं म्हटलंय. आणि अन्नमय म्हणजे जे अन्नापासनं बनलेलं आहे, अन्नाचं ज्याच्यामध्ये आधिक्य आहे, असं आपण त्याला अन्नमय म्हणू शकतो, पण त्याला कोश का म्हटलंय? कारण की कोश म्हणजे जे आच्छादन करणार आहे. म्हणजे शरीर असल्यामुळे काय झालं, की आत्मा जो आहे शुद्ध रूप, तो शरीराशी एकरूप होतो आणि आपल्याला वाटतं, की शरीर म्हणजेच मी आहे. म्हणजे मी स्वतःला जेव्हा म्हणतो, की मी जाड आहे, मी बारीक आहे, मी सुंदर आहे, मी गोरा आहे, काळा आहे. त्यावेळेस आपण फक्त शरीरालाच आपलं अस्तित्व समजतो आणि शरीराला आपलं अस्तित्व समजल्यामुळे आपलं जे खरं अस्तित्व आहे, जे सच्चित आनंद रूप आहे, त्याला आपण विसरून जातो. म्हणजे काय, की जसं आता मी एक एक व्यक्ती आहे, पण मी स्वतःला दुसरं काहीतरी समजायला लागलो. समजा आता मी स्वतःला समजायला लागलो, की मी बॉलिवूडचा एखादा ॲक्टर आहे मोठा आणि त्याच धारणेमध्ये मी राहायला लागलो. तर जसे हेअरस्टाईल वेगवेगळी करतात किंवा जसे वेगवेगळे फॅशनेबल कपडे घालतात किंवा जशी बाईक चालवतात, मी स्वतःला पुढचा हिरो समजायला लागल्यामुळे ते जसं वागतात तसंच मी वागायला लागेल. पण इतर लोकांना मी माझं अस्तित्व समजल्यामुळे माझं जे खरं रूप आहे ते काय होईल? ते लुप्त होईल. म्हणजे मी माझ्या खऱ्या स्वरूपापासून दूर जाईल. म्हणून वेदांतामध्ये किंवा इतर पण आपल्या दर्शनामध्ये असं म्हणतात, की कधीही दुसऱ्यांचं अनुकरण करू नये.
कारण की अनुकरण केल्याने काय होतं, आपण जास्तीत जास्त आपल्या स्वतःपासून दूर जातो आणि आपलं जे स्वतःचं जे स्वरूप आहे ते आपण जाणू शकत नाही. म्हणून आपण जेव्हा शरीराशी एकरूप होतो, तेव्हा ते जे शरीर आहे ते आपल्या मूळ आत्मस्वरूपाला, त्या सच्चित आनंद स्वरूपाला झाकून टाकलं. म्हणून त्याला म्हणतात अन्नमय कोश. त्यानंतर आपण जेव्हा झोपतो, स्वप्नावस्थेमध्ये असतो, त्यावेळेस स्थूल शरीर आपलं काम करत नाही. जेव्हा मी झोपतो, तेव्हा मला हे माहीत नसतं, की माझं जे शरीर आहे, मी सरळ झोपलोय, की मी कुशीवर झोपलोय, की मी पालथा झोपलोय. म्हणजे स्वप्नावस्थेमध्ये जेव्हा मी झोपतो आहे, त्यावेळेस माझ्या स्थूल शरीराची काय अवस्था आहे, त्याची मला कल्पना नसते. म्हणजे त्याविषयी अवेअरनेस नसतो, त्याविषयी आपल्याला जाणीव नसते. पण तरीसुद्धा स्वप्नावस्थेमध्ये आपलं जे सूक्ष्म शरीर आहे, ते काम करत असतं. तर सूक्ष्म शरीरामध्ये काय-काय घटक येतात? तर जसं नंतर आपण ब्रॅकेटमध्ये बघाल, की प्राण, कर्मेंद्रिय, मन, ज्ञानेंद्रिय, बुद्धी ही सगळी जी तत्व आहेत, याचा सगळ्यांचा समावेश सूक्ष्म शरीरामध्ये होतो. म्हणजे अच्छा. जरी मी झोपलेलो असलो, जरी मी स्वप्नावस्थेमध्ये असलो, तरी सुद्धा माझ्या प्राणाची क्रिया चालू राहते. श्वासोच्छवासाची क्रिया कायम चालू राहते किंवा स्वप्नामध्ये समजा मी एखादी क्रिया केली, तरी माझे कर्मेंद्रिय काम करत असतात. म्हणजे स्वप्नामध्ये समजा मी हाताने एखादी वस्तू उचलली, तर जरी मी खरोखरच्या हाताने उचलत नसलो, तरी स्वप्नामध्ये सुद्धा मी माझ्या हातांचा वापर करतोय. आणि इंद्रिय ही एक सूक्ष्म शक्ती आहे. म्हणजे स्वप्नामध्ये सुद्धा मला वाटतंय, की मी माझ्या इंद्रियांच्या द्वारे कर्म करतोय. म्हणून ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, बुद्धी, मन स्वप्न उत्पन्न करण्यासाठी सुद्धा बुद्धी आणि मन या दोघांचा अंतःकरणाचा त्याच्यामध्ये समावेश असतो. म्हणून जरी स्वप्नावस्थेमध्ये आपलं जे स्थूल शरीर आहे, आपलं जे खरोखरचं जे शरीर आहे, त्याची कुठलीही क्रिया स्वप्नावस्थेमध्ये होत नसली, तरी सुद्धा प्राणाची क्रिया होते, कर्मेंद्रियाची क्रिया होते, ज्ञानेंद्रियाची क्रिया होते, मनबुद्धीची क्रिया होते. तर त्या अनुषंगाने ते म्हणतात, की हे 3 जे कोश आहेत, त्याचा संबंध सूक्ष्म शरीराशी आहे. तर प्राणमय कोश, जसं आपण बघितलं, की अन्नमय कोश म्हणजे काय, की आपण आपल्या शरीराला आपलं स्वतःचं स्वरूप मानतो आणि त्यामुळे आपलं जे खरं आत्मस्वरूप आहे ते आपण जाणू शकत नाही. तसंच आपल्याला जेव्हा वाटतं, की जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मी आहे आणि जेव्हा प्राण निघून जाईल, तेव्हा मी पण अस्तित्वात असणार नाही. असं आपल्याला जेव्हा वाटतं आणि आपण जेव्हा स्वतःला प्राणतत्वाशी एकरूप करून समजतो, त्यामुळे प्राणाला एकरूप करून समजल्यामुळे प्राणाच्यामुळे आपलं जे खरं अस्तित्व आहे ते झाकलं जातं. म्हणून त्याला म्हणतात प्राणमय कोश. जसं शरीराला आत्मा मानल्यामुळे खरं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. तसंच प्राणाला आपण स्वतः समजल्यामुळे आपल्याला खरं अस्तित्व जाणवत नाही. किंवा मन, ज्ञानेंद्रिय यांना आपण स्वतः मी आहे असं मानल्यामुळे आपल्याला जे आत्मरूप, जे सच्चिदानंद आहे त्याचं ज्ञान होत नाही. तसंच बुद्धी आणि ज्ञानेंद्रिय यांना सुद्धा आपण मी आहे असं मानल्यामुळे आपल्याला ज्ञान होत नाही. तर यालाच त्यांनी प्राणमय कोश, कारण की कोश म्हणजे काय? आच्छादन करणे. मनोमय कोश, आच्छादन करणे. म्हणजे मन, बुद्धी, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे सुद्धा आपण आपले अस्तित्वाचे घटक मानल्यामुळे आपलं जे खरं रूप आहे, आत्मरूप आहे ते झाकलं जातं. म्हणून यांना त्यांनी कोश असं म्हटलंय. म्हणजे जेव्हा प्राण राहील तेव्हाच मी राहील असं मला जेव्हा वाटतं, तेव्हा ते पण एक प्रकारचं आच्छादन आहे. किंवा कर्मेंद्रिय म्हणजे मी क्रिया करतोय, मी बोलतोय, मी चालतोय. म्हणजे वाक इंद्रिय जे कर्मेंद्रिय आहे, माझी जी वाणी आहे, तर वाणीच्याद्वारे शब्दाचं उच्चारण होतंय. पण जेव्हा मला वाटतं की मी बोलतोय, म्हणजे क्रिया कर्मेंद्रियाच्या माध्यमातून होतेय. पण तरी सुद्धा माझी भावना काय? मी बोलतोय. मी असं नाही म्हणत की माझी वाणी बोलतेय. मी काय म्हणतो? मी बोलतोय किंवा मी हातात धरतोय. किंवा मी घेतोय असं मी म्हणतो. म्हणजे घेण्याची क्रिया हाताच्या माध्यमातून होते. पण तरी सुद्धा मला वाटतं, की मी करतोय. म्हणजे ज्या क्रिया ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण, मन, बुद्धी यांच्या स्तरावरती होत असतात, अशा क्रियांना सुद्धा आपण त्यांच्याशी एकरूप झाल्यामुळे सर्वत्र आपल्याला काय वाटतं, मी करतोय. म्हणजे सगळीकडे आपण मी करता आहे असं वाटतं. कारण की आपल्याला आपल्या स्वतःमध्ये आणि त्यांच्यामध्ये भेद आहे हे जाणवतच नाही. म्हणून या सर्व गोष्टींना त्यांनी कोश असं म्हटलंय. आणि जेव्हा आपण सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो, त्यावेळेस आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये क्रिया होत नसते, पण तरी सुद्धा त्यामध्ये अविद्या असते. जसं आपण आधी बघितलं, की मला कशाचं ज्ञान होत नाहीये ही जाणीव होत असते. म्हणजे मला ज्ञान होत नाही, म्हणून तिथे अविद्येचं अस्तित्व असतं असं आपण म्हणतो. पण तरी सुद्धा त्या अविद्येमध्ये संपूर्ण आत्मतत्वाचं ज्ञान आपल्याला सुषुप्ती अवस्थेमध्ये होत नाहीये. म्हणून त्याला सुद्धा आनंदमय कोश असं म्हणतात. आता तिथे आनंदमय हा शब्द का बरं वापरला? कारण की वेदांतामध्ये असं म्हणतात, की आपण जेव्हा एकदम गाढ निद्रेमध्ये असतो, आपण जेव्हा सुषुप्ती अवस्थेमध्ये असतो, की जिथे स्वप्न पण नाहीये, जिथे आपण जागेपणी म्हणजे स्थूल तत्व नाहीये, स्थूल शरीर नाहीये,
सूक्ष्म तत्व पण नाहीयेत. म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय आणि विज्ञानमय या 4 कोशांचा अभाव सुषुप्ती अवस्थेमध्ये असतो. आणि जेव्हा आपण गाढ निद्रेमध्ये असतो, त्यावेळेस आपल्याला इतर 4 कोश नसल्यामुळे आत्म्याचं जे आनंद स्वरूप आहे त्याचा थोडासा आपल्याला अनुभव होतो. म्हणून तिथे आनंदमय कोश असा शब्द वापरलाय. तिथे संपूर्ण आपल्याला 100% अनुभव होत नाही. कारण की तिथे अविद्या पण आहे आपल्या चित्तामध्ये आणि आनंदाचा थोडासा आपल्याला अनुभव होतो. म्हणून तिथे त्यांनी आनंदमय कोश असं त्यांनी नाव दिलेलं आहे. वेदांताच्या काही ग्रंथांमध्ये अशी पण चर्चा येते, की प्रत्येक व्यक्तीला आपण झोपतोच का बरं? म्हणजे निद्रा ही का बरं आवश्यक आहे? तर वेदांत असं म्हणतं, म्हणजे नॉर्मली आपण समजा एक मेडिकल सायन्सच्या दृष्टीने विचार केला किंवा एक बायोलॉजीच्या दृष्टीने विचार केला, तर आपण असं म्हणू, की आपला एक बॉडी क्लॉक आहे. आपल्या शरीराचं एक घड्याळ आहे आणि जसं-जसं आपण क्रिया करत असतो, तर 24 तासामध्ये सर्व गोष्टी आपल्या त्या त्या क्रियेनुसार होत असतात. आपल्या शरीराचं जे घड्याळ आहे त्यानुसार आपल्या क्रिया होत असतात. म्हणून आपल्याला झोप येते. पण वेदांतामध्ये ते असं म्हणतात, की खरं तर आपण झोपतो का बरं? अजून एक आपल्याला असं वाटतं, की आपण दिवसभर काम करत असतो. आपल्या शरीराला विश्रांतीची गरज असते, मनाला विश्रांतीची गरज असते, म्हणून आपण झोपतो. पण वेदांताने असं म्हटलंय, की समजा तुम्ही काही दिवस असं करून बघा, की दिवसभर काहीच काम करायचं नाही. म्हणजे कुठलेच श्रम करायचे नाही. जर श्रम केले नाही, तर श्रम परिहार होण्यासाठी किंवा विश्रांतीची गरज पडणार नाही. है ना? म्हणजे आपण जे म्हणतो, की विश्रांतीसाठी आपण दिवसभर कष्ट करतो म्हणून आपल्याला विश्रांती पाहिजे असते, म्हणून आपण झोपतो. पण आपण जर दिवसभर कुठलंच काम केलं नाही. समजा मी काही दिवस असं केलं, की फक्त दिवसभर झोपून राहायचं, म्हणजे कॉटवरती झोपून राहायचं. झोपून म्हणजे झोपेच्या अवस्थेमध्ये नाही, पण कुठलीच हालचाल करायची नाही, कुठलीच क्रिया करायची नाही, कुठलेच कष्ट घ्यायचे नाहीत, कुठलीच मेहनत करायची नाही. समजा काही दिवस मी असेच घालवले, की मी कुठलीच मेहनत घेतली नाही. तर काय मी असं म्हणू शकतो, की मला विश्रांतीची गरजच नाही. कारण की कष्टच केले नाही तर विश्रांती कशाची? पण जरी मी काही कष्ट केले नाही, जरी मी हालचाल केली नाही, तरी सुद्धा मला झोप येणारच. म्हणजे काय? झोप जी आहे, ती विश्रांतीसाठी नसून झोपेचं कारण काहीतरी दुसरं असलं पाहिजे. कारण की जेव्हा मी कष्टच करत नाही, तरी सुद्धा मला झोप येते त्यावेळेला बरोबर. म्हणून वेदांत असं म्हणतं, की खरं-खरं आपण का बरं झोपतो? कारण की आपल्याला त्या सुषुप्ती अवस्थेमध्ये जायचं असतं आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या आनंद स्वरूपाचा थोडा का होईना आपल्याला अनुभव येतो. म्हणून आपण जेव्हा सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो आणि त्या आनंदाचा जेव्हा आपल्याला अनुभव येतो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर आपल्याला अतिशय प्रसन्न वाटतं. कारण की आपण त्या आनंद स्वरूपाचा थोडासा अनुभव घेतलाय. जर आपल्या झोपेमध्ये स्वप्नावस्थेत आपण जास्त काळ असू, म्हणजे समजा मी जितका पण काळ मी झोपेमध्ये आहे आणि त्या झोपेच्या काळात जास्तीत जास्त मला जर स्वप्न पडली असतील, तर तरी सुद्धा जर मी 8 तास झोपलो, जरी मी 10 तास झोपलो, पण त्या 10 तासाच्या झोपेमध्ये जर स्वप्नाचा कालावधी अधिक असेल, तर मला दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटणार नाही. मला दुसऱ्या दिवशी प्रसन्न वाटणार नाही. कारण की जास्तीत जास्त वेळ हा स्वप्नावस्थेमध्ये गेला. आणि स्वप्नावस्थेमध्ये आपली ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी ही काम करतच होती. म्हणून जरी 10 तास झोपलो आणि जर मी स्वप्न बघितले, तरी सुद्धा मला त्यानंतर दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटत नाही. पण त्या उलट समजा मी झोपलो आणि जास्तीत जास्त काळ हा सुषुप्ती अवस्थेमध्ये गेला आणि समजा मी 4च तास झोपलो आणि ते 4ही तास जर सुषुप्ती अवस्थेमध्ये असतील, तर वेदांत असं म्हणतं, की आपण ते 4 तास त्या आनंद स्वरूपाचा अनुभव करतो आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं. म्हणजे काय, की आपण किती तास झोपतोय याच्यावरनं अवलंबून नाहीये, की ती झोप पूर्ण झाली का अपूर्ण राहिली. पण झोपेमध्ये सुद्धा आपण स्वप्नावस्थेमध्ये जास्त काळ राहतो का सुषुप्ती अवस्थेमध्ये जास्त काळ राहतो, हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे वेदांत असं म्हणतं, की आपण झोपतो याचं खरं जे कारण आहे, ते सुषुप्ती अवस्थेमध्ये जाऊन त्या आनंद स्वरूपाचा अनुभव करणे असं आहे. पण तरी सुद्धा तो आनंदाचा अनुभव हा 100% नाहीये. कारण की तिथे अविद्या सुद्धा आहे. आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान पूर्णपणे होत नाहीये. म्हणून ते आनंदमय आणि त्याला सुद्धा कोश असंच म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश अशा 5 गोष्टी आहेत, की ज्यामुळे आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होत नाही. कारण आपण दुसऱ्याच गोष्टींना आपण स्वतःचं अस्तित्व समजतोय आणि इतर गोष्टींना आपण आपलं अस्तित्व समजल्यामुळे आपलं जे खरं स्वरूप आहे ते आपण जाणत नाही. पण खरा जो आत्मा आहे, हा या सर्व गोष्टींपेक्षा वेगळा आहे. तो स्थूल शरीरापेक्षा वेगळा आहे. तो सूक्ष्म शरीरापेक्षा वेगळा आहे आणि तो कारण शरीर. आता अविद्या सर्व गोष्टींचं कारण असल्यामुळे त्यांनी इथे कारण शरीर असं त्याला म्हटलंय. तर खरं जे आत्मरूप आहे ते या सर्वपेक्षा वेगळं आहे. जसं आपण आधी सूर्याचं उदाहरण घेतलं होतं, की घट जरी वेगळे असले,
त्याच्यामधलं पाणी जरी वेगळं असलं, त्यामध्ये पडणारं प्रतिबिंब जरी आपल्याला वेगळं दिसत असलं, पण तरी सुद्धा सर्व घटांपेक्षा वेगळा जो सूर्य आहे, तो खरा-खुरा सूर्य आहे, तो एकच आहे. तसंच सर्व जीवांमध्ये राहणारा आत्मा जरी आपल्याला वेगळा वाटत असला, तरी सुद्धा तो एकच आहे, असं प्रतिपादन वेदांत करतं. आणि ज्यावेळेस ज्या व्यक्तीला त्या अद्वैत आत्मतत्वाचं ज्ञान होईल, त्यावेळेस वेदांत असं म्हणतं, की ते अंतिम सत्य आहे, ते अंतिम ज्ञान आहे. ते पारमार्थिक जे तत्व आहे त्याचं ज्ञान आहे. म्हणून अद्वैत वेदांत याचं नाव अद्वैत का बरं पडलं? कारण की सर्व जीव जरी आपल्याला वेगवेगळे दिसत असले, तरी सुद्धा तो जो भेद आहे, ती जी भिन्नता आहे, ती फक्त व्यावहारिक अस्तित्वाच्या लेव्हलवरती आहे आणि ती पारमार्थिक अस्तित्वाच्या लेव्हलवरती नाहीये. म्हणून वेदांत असं म्हणतं, की अद्वैत जो आत्मा आहे, तो शुद्ध रूपामध्ये आहे आणि तो सर्व जीवांमध्ये एकच आहे. आता मागची जी स्लाइड बघितली होती, आता जो काही विषय मला मांडायचा होता तो माझा संपूर्ण झालाय. पण शेवटी एक स्तोत्र जे शंकराचार्यांचं आहे ते आपल्याला मी थोडं सांगू इच्छितो. आपण सर्वांनी ऐकलं असेल आणि मागच्या चित्राशी, मागच्या चार्टशी जर आपण त्याचा संबंध लावला आणि वेदांताचं जे तत्वज्ञान आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्या श्लोकामधनं आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने समजता येईल. जे शंकराचार्यांचं आत्मषटक आहे, ते म्हणतात, आपण सर्वांनी ऐकलं असेल, मनो बुद्ध्यहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे, न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजे ते काय म्हणतात, की मी मन नाहीये, मी बुद्धी नाहीये, मी अहंकार नाहीये, मी चित्त, कान नाहीये, मी जिव्हा नाहीये, न च घ्राण नेत्रे, मी नाक पण नाहीये, मी डोळे पण नाहीये. त्यानंतर न च व्योम भूमी, व्योम म्हणजे आकाश, मी आकाश नाहीये, मी भूमी नाहीये, मी तेज नाहीये, मी वायू पण नाहीये. तर मी काय आहे? या सर्वांपेक्षा वेगळा. म्हणजे मला वाटतं, की मी शरीर आहे, मी इंद्रिय आहे, मी अंतःकरण आहे. पण माझं जे खरं रूप आहे, ते या सर्व तत्वांपेक्षा वेगळं आहे. आणि मी काय आहे? तर शेवटच्या ओळीमध्ये शंकराचार्य म्हणतात, चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. म्हणजे मी चित रूप आहे, मी ज्ञान स्वरूप आहे आणि मी आनंद स्वरूप आहे. असा जो शिव म्हणजे जे सुंदर आणि जे पवित्र जे तत्व आहे, ते खरं माझं स्वरूप आहे. आता हा अर्थात त्या श्लोकाचा पहिला फक्त श्लोक, त्या स्तोत्राचा हा फक्त पहिला श्लोक होता. पण आपण इतर पण जे स्तोत्र वाचाल, त्याचे इतर पण 5 श्लोक आपण वाचाल, तर ते खूप सुंदर आहेत. आपण कदाचित वाचलं असेल, आपण ऐकलं असेल. तर त्याच्यामध्ये शंकराचार्य सर्व गोष्टी या स्पष्ट करून सांगतात, की मी शरीर नाहीये, मी इंद्रिय नाहीये, मी महाभूत नाहीये किंवा या जगामध्ये अस्तित्वात असणारे जे काही पदार्थ आहेत, आपल्याला वाटतं की तेच म्हणजे खरे आहेत. पण ते म्हणतात, की आपलं जे खरं स्वरूप आहे ते या सर्वांपेक्षा वेगळं. जसं आपण आधी बघितलं, की मी म्हणजे फक्त अस्तित्व, मी म्हणजे फक्त ज्ञान आणि मी म्हणजे फक्त आनंद. ते आपलं खरं स्वरूप आहे. पण आपल्याला त्याचं ज्ञान आत्ता होत नाहीये, की जसं मी सांगितलं, की आपल्याला व्यावहारिक गोष्टींचं ज्ञान होत असल्यामुळे आपल्याला त्या पारमार्थिक तत्वाचं ज्ञान होत नाहीये. पण जसं-जसं आपलं चित्त शुद्ध होईल, जसं-जसं आपल्या घटामधलं जे पाणी आहे, ते शुद्ध-शुद्ध होत जाईल आणि त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने त्या सूर्याचं जेव्हा प्रतिबिंब पडेल, त्यावेळेस आपल्याला सुद्धा ते ज्ञान होईल, की सर्व जीव जरी आपल्याला वेगळे दिसत असले, तरी सुद्धा खरं जर बघायला गेलं तर ते वेगळे नाहीयेत आणि सर्वांमध्ये अद्वैत आहे. तर ही जी काही आपण चर्चा केली, हेच सर्व उपनिषदांचं सार आहे किंवा भगवद्गीतेचं पण सार आहे, हे आपण म्हणू शकतो. तर थोडक्यामध्ये अद्वैत संकल्पना काय आहे? ब्रह्म संकल्पना काय आहे? आणि जेव्हा आपण म्हणतो, की जगत मिथ्या, तसं का बरं म्हटलंय? हे थोडक्यात आपण अद्वैत वेदांताच्या अनुषंगाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर मला असं वाटतं, की मी आता थांबतो आणि यानंतर आपल्याला काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता. एक आत्ता जे तुम्ही आत्मषटकाबद्दल सांगितलं, तसंच दुसरा जो एक श्लोक आहे, प्रातस्मरामी, मुख्य 3च श्लोक आहे आणि चौथा श्लोक जो आहे तो फलश्रुती या स्वरूपाचा असा वाटतो. मुख्य म्हणजे मला ते संस्कृतातलं फारसं एवढं माहित नाही, पण तरी देखील त्याचा अर्थ देखील नाही कळत. पण तो प्रातस्मरामी सुद्धा आजच्या व्याख्यानामध्ये कुठेतरी होता असं वाटलं, तर ते थोडस स्पष्ट करता येईल. प्रातस्मरामी हृदि संस्फुरितम आत्मतत्वम. आता याचा मराठीत जर मी अर्थ सांगितला, की हृदय म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये स्फुटित होणारं, प्रकाशित होणारं जे आत्मतत्व आहे त्याला मी सकाळी स्मरण करतो. चित सुखम, आता आपण जी चर्चा केलीच आहे, की ते सत रूपामध्ये आहे, ते चित रूपामध्ये आहे. सुख म्हणजे ते आनंद स्वरूपामध्ये आहे आणि परमम तुरीयम, संस्कृतमध्ये तुरीय म्हणजे चौथं, म्हणजे जाग्रत अवस्था, स्वप्नावस्था किंवा सुषुप्ती अवस्था यापेक्षा जे पलीकडे आहे
की जे या तीनही अवस्थांमध्ये येत नाही, असं ते तुरीय म्हणजे ते चौथं आहे, जे सच्चित आणि आनंद या स्वरूपाचं आहे. यत ब्रह्म म्हणजे ते जे ब्रह्मतत्व आहे, की जे निष्कल आहे. म्हणजे त्याचे काही गुणधर्म नाही किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही कला नाहीयेत. जे एक अद्वैत तत्व आहे. आज आपण जी काही चर्चा केली, त्या चर्चेच्या अनुषंगानेच त्या सर्व गोष्टींचं वर्णन त्याच्यामध्ये आहे असं दिसून येतं, की आत्मतत्व हे एकच आहे आणि उपाधीमुळे आपल्याला ते वेगवेगळं वाटतं, पण ते वस्तुतः वेगवेगळं नाहीये. असंच त्याचा तो अर्थ असणार आहे. आनंद आनंद हे आपलं स्वरूप आहे, तरी पण आनंदमय कोश असं का म्हटलं जातं? कारण की आनंदाचा पूर्ण अनुभव आपल्याला त्या अवस्थेमध्ये होत नाहीये आणि थोडासा अनुभव आहे की ज्याच्यामध्ये अविद्या पण आहे. त्या अविद्येमुळे तो आनंद झाकला गेलाय, म्हणून त्याला आनंदमय कोश असं म्हणतात. म्हणजेच आनंदाचा अभाव असणे म्हणजे आनंदमय कोश. नाही, नाही. आनंदाचा अभाव नाहीये, पण आनंद हा संपूर्ण स्वरूपात नाहीये. तिथे फक्त आनंदाचा थोडासा अंश आहे. आनंदाचा फक्त थोडासा अंश आहे. मग आत्मज्ञान म्हणजे पूर्णपणे आनंदी वृत्ती होणे म्हणजे आत्मज्ञान. बरोबर. जेव्हा आपल्याला 100% ज्ञान होईल, जेव्हा संपूर्ण ज्ञान होईल, ते आनंद स्वरूप आहे आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला फक्त थोडंसं ज्ञान होतं. तर ते जे आहे ते आनंदमय कोश आहे. तर तुरीय अवस्थेचं एक्सप्लेनेशन द्याल का? हां, जसं आपण शेवटचा चार्ट बघितला, की 3 अवस्था असतात, की जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था. यांच्या पलीकडे जी चौथी अवस्था आहे, म्हणजे खरा जो आत्मा आहे तो जागा पण नसतो, तो झोपलेला पण नसतो, तो स्वप्नात पण नसतो. म्हणजे खरं जे आत्मरूप आहे ते या तिघांपेक्षा वेगळं आहे. त्याला त्यांनी तुरीय हा शब्द वापरला. संस्कृतमध्ये तुरीय म्हणजे चौथा. या तिघांपेक्षा जो वेगळा आहे, असं त्याला त्यांनी तुरीय असं म्हटलंय. म्हणजे या तीनहीशी संबंधित नसणारं जे शुद्ध स्वरूप आहे, त्याला ते तुरीय असं म्हणतात. सर, पंचकोशाबद्दल विचारायचं होतं. हां. आपण अन्नमय कोश हा सगळ्यात बाहेरचा फिजिकल बॉडी असं म्हणतो हां. आणि सगळे कोश हे आत्म्यावरचं आवरण असं आपण म्हणतो. तर बरोबर. उरलेले 4 कोश हे अन्नमय कोशाच्या आत, बाहेर किंवा त्या संदर्भात काही अशी माहिती आहे का? हां, आता हे पंचकोशांविषयी जे तुम्ही म्हटलं, की अन्नमय कोश हा आतला का बाहेरचा, की आधीचे कोश आत का बाहेर? आता आपण जेव्हा या पंचकोशांच्या विषयी पुस्तकांमध्ये आपण जेव्हा बघतो, तेव्हा बऱ्याच पुस्तकांमध्ये अशी एक आकृती दिलेली असते. एक मनुष्य आहे आणि त्या मनुष्याच्या भोवती एक आवरण आहे, दुसरं आवरण आहे, तिसरं आवरण आहे, चौथं आवरण आहे आणि 5वं आवरण आहे. म्हणजे बऱ्याच पुस्तकांमध्ये असं एक चित्र दिलं जातं. आता खरं जर सांगायचं तर हे कोश आत आहे का बाहेर आहेत? तर ते आत बाहेर असं काही नाहीये. म्हणजे कशाच्या बाहेर काय, कशाच्या आत काय असं काही नाहीये. पण ही एक संकल्पना आहे, की आत्मा जेव्हा इतर गोष्टींना आपलं स्वरूप समजायला लागतो, तेव्हा ते आच्छादन करतात आत्मस्वरूपाचं, म्हणून त्यांना कोश म्हणलंय. म्हणजे ती संकल्पना अशी नाही, की समजा एखाद्या व्यक्तीने एक बनियन घातला, त्याच्यावरती शर्ट घातला, त्याच्यावरती एक जॅकेट घातलं, त्याच्यावरती एक स्वेटर घातला. असे एकावरती एक कपडे घालणं असं चित्रांमध्ये दाखवतात, असं पुस्तकांमध्ये दाखवतात. पण हे कोश काही एकावर एक किंवा एकाच्या आतमध्ये दुसरा असं काही नाहीये. पण या सर्वांना कोश म्हणण्याचं जे कारण आहे, की ते आत्मस्वरूपाला आच्छादित करतात आणि ते संकल्पनात्मक आहे. त्याच्यामुळे असं काही म्हणण्याची आवश्यकता नाही, की कशाच्या आत काय आहे किंवा कशाच्या बाहेर काय आहे. त्याच्यामुळे तसं काही नाहीये, की आत बाहेर काही आहे. ज्या पण गोष्टी आपल्यामध्ये आहेत, आपल्यामध्ये इंद्रिय पण आहेत, आपल्यामध्ये मन, अहंकार, बुद्धी या सगळ्या गोष्टी आहेत, आपलं शरीर पण आहे. तर आपण जेव्हा त्यांच्याशी एकरूप होऊन आपल्याला जेव्हा आपल्या स्वतःच्या स्वरूपाची जाणीव होत नाही, त्यामुळे या सर्वांना त्यांनी कोश असं म्हटलेलं आहे. याविषयी तुम्ही सांगितलं ते सत्य निश्चित समजलं, परंतु आनंद तसा अजून नीट समजला नाही. कारण तुम्ही म्हणालात की आनंद जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेला आनंद होतो. आता ज्ञान म्हणजे आता ते कशाचं ज्ञान होतं त्याच्यावरही तो आनंद अवलंबून असेल ना. म्हणजे व्यवहारात निदान होत एखादी वाईट बातमी मिळाली समजली तर तो ज्ञान ते ज्ञान होतं त्याने काही आनंद उत्पन्न होत नाही, त्याने दुःखच होतं. तो आनंद ही संकल्पना काय आहे त्यामुळे त्याच्याविषयी जरा अजून सांगाल का? इथे सुद्धा मी असं म्हणेल की आपण आधी कदाचित हा एक प्रश्न एक चर्चेला होता की सांख्य दर्शनामध्ये, की आपल्याला समजा एखादी वाईट बातमी मिळाली तर आपल्याला दुःख का होतं? कारण की आपण त्या बातमीला योग्य पद्धतीने जाणून घेत नाही. आपण त्याला योग्य पद्धतीने त्याचं ज्ञान आपल्याला होत नाही. म्हणजे काय? समजा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी आपल्याला समजली किंवा एखाद्या व्यक्ती समजा परीक्षेमध्ये नापास झाला, अशी त्याला बातमी समजली. आता जो एक निसर्ग चक्र आहे, जो एक नियम आहे, की मृत्यू हा होणारच आहे आणि आपण त्या मृत्यूला स्वीकारत नाहीये. म्हणजे काय करतोय, की आपण यथार्थ ज्ञानापासून स्वतः दूर जातोय. मृत्यू हा निसर्गाचा भाग आहे, जन्म हा निसर्गाचा भाग आहे आणि प्रत्येक जीवाला जे काही त्याचं आयुष्य आहे किंवा त्याचं जे काही कर्म आहे त्यानुसार एक निसर्गाचं चक्र आहे, एक प्रकृतीचं चक्र आहे. आपल्याला दुःख का होतंय? कारण की आपण त्याला जाणून घेऊ शकत नाहीये. आपण त्याला यथायोग्य जाणत नाही आणि आपल्याला जेव्हा यथार्थ ज्ञान होईल, जेव्हा आपण जितकं सत्याच्या जवळ जाऊ, जितकं आपण यथार्थ ज्ञानाच्या जवळ जाऊ,
तितकं आपण दुःखापासून मुक्त हो, असा वेदांताचा सिद्धांत आहे. आपण काय करतोय की सत्याला आपण पाठमोरं होतोय. आपण सत्याकडे पाठ करतोय आणि आपण आनंदाच्या शोधात दुसरीकडे भटकतोय. म्हणजे मला असं वाटतं की जे दुःखपूर्ण अनुभव आहेत माझ्या आयुष्यात ते आले नाही पाहिजे. मी त्यांना काय करतोय, मी त्यांना डिनाय करण्याचा प्रयत्न करतोय किंवा मी त्याच्यापासून पळण्याचा प्रयत्न करतोय आणि इतर गोष्टींमध्ये मला सुख मिळेल असं मी शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण आपण जितकं म्हणजे जसं इंग्लिशमध्ये आपण म्हणलं की आपण जितकी रियालिटी फेस करू आणि जितकी रियालिटी आपण ऍक्सेप्ट करू तितकं जास्तीत जास्त आपण सत्याकडे जाऊ आणि तितकं जास्तीत जास्त ज्ञान आपल्याला होईल आणि जितकं जास्तीत ज्ञान होईल तितकं आपल्याला आनंद पण अनुभवाला येईल. कारण की निसर्गामध्ये किंवा प्रकृतीमध्ये कुठलीही गोष्ट वाईट नाहीये. आपण मृत्यूला वाईट समजतोय, आपण एखाद्या अपयशाला वाईट समजतोय. म्हणजे आपल्या ज्या धारणा आहेत की चांगलं काय आणि वाईट काय, या सुद्धा ज्या धारणा आहेत त्या अज्ञानावरती अवलंबून आहेत. म्हणून आपण जेव्हा एखाद्या यथार्थ गोष्टीला जाणू त्यामुळे आपल्याला निश्चितच ज्ञान असेल तर आनंद होईल असं मला वाटतं. सुख आणि दुःख या सापेक्ष कल्पना आहेत. बरोबर आणि आनंदाला विरोधार्थी असा काही शब्द नाही किंवा विरुद्धार्थी काही संकल्पना नाहीये असं बरोबर. असं आपण वेदांतामध्ये म्हणू शकतो की सुख दुःख जे आहेत ते इंद्रियजन्य गोष्टी आहेत. म्हणजे सुख दुःख जे आहेत त्या इंद्रियांमुळे आपल्याला जे अनुभवाला येतात. पण आनंद वेदांत असं म्हणतं की सुख हे बाह्य गोष्टींपासून मिळणारं सुख आहे. पण आनंद हा माझा स्वभाव असल्यामुळे मी कायमच तो आनंद स्वरूप आहे. पण अविद्येमुळे आपल्याला ते समजत नाही आणि त्याचं ज्ञान आपल्याला होत नाही. जितकं आपण रियालिटीकडे जाऊ, जितकं आपण सत्यतेकडे जाऊ, तितकं जास्तीत जास्त आपल्याला ते ज्ञान समजून घेण्यासाठी मदत होईल. आणि त्यामुळे आपण जितके योगी बघाल किंवा जे पण खरोखर आत्मज्ञानी व्यक्ती आहेत ते कायम आनंदामध्ये असतात. ते कुठल्या विवंचनेमध्ये नसतात. म्हणजे जरी त्यांच्याकडे खायला अन्न नसेल, जरी त्यांच्याकडे दारिद्र्य असेल, जरी त्यांना इतर काही प्रॉब्लेम असतील भौतिक आयुष्यामधले, तरी सुद्धा त्यांचं जे मन असतं ते कायम आनंद स्वरूपात असतं. आता जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली खूप संत परंपरा मोठी आहे. आपल्याला माहिती आहे की जसं तुकाराम महाराज झाले किंवा इतर पण जे संत मंडळी आहे, तर त्याच्यातली बरीचशी संत मंडळी ही अडाणी अशिक्षित जरी असली तरी सुद्धा त्यांच्या भक्तीच्या द्वारे त्यांचं चित्त एकाग्र होऊन त्यांना आत्मज्ञान झालं. आणि तुकाराम महाराजांच्या बाबतीत आपण माहिती आहे त्यांचं जे चरित्र आहे की किराणाचं त्यांचं दुकान होतं आणि कमतरता आहे म्हणून त्यांनी कधी दुःख नाही केलं. कारण की त्यांना त्या आत्मस्वरूपाचं आनंदाचं त्यांना ज्ञान होतं. त्याच्यामुळे एकदा ते ज्ञान झालं तर इतर कुठल्याही गोष्टींमुळे दुःख त्या व्यक्तीला होत नाही. आता आपण हा जो एक प्रश्न विचारला त्याच्यात मला अजून एक आठवलं की तैत्तिरीय उपनिषदामध्ये एक ब्रह्मानंद वल्ली म्हणून एक भाग आहे. त्याच्यात त्यांनी एक गणित दिलेलं आहे की आपण जो भौतिक आयुष्यामध्ये ज्या प्रकारचा आनंद अनुभवतो त्यापेक्षा आत्मज्ञानाने मिळणारा जो आनंद आहे तो किती पटीने आहे. तर असं त्यांनी गुणाकार दिलेला आहे की एक मनुष्याचा आनंद इज इक्वल टू किती देवतांचा आनंद, एक देवतेचा आनंद इज इक्वल टू किती म्हणजे आता ते मला आता आठवत नाही पण असा तो एक मोठा गुणाकार आहे. आणि ते म्हणतात की सर्व बाकीच्या सर्व गोष्टींचा जो आनंद आहे त्याच्या कितीतरी पटीने गुणिले आत्मज्ञानाचा जो आनंद आहे तो सर्वात मोठा आहे. सर, तर मला एक विचारायचं होतं, हा चित्त हे जे तुम्ही एक्सप्लेन केलं, चित्त ही स्थिती ही जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या अंतर्गत तुम्ही ते सांगितलं. तर ही कोमा ही जी स्थिती आपण पाहतो हल्ली जे काही कोमा स्थितीमध्ये मग आपण हे चित्तला कसं डिफाईन करू शकतो? आता त्याविषयी कोमामध्ये सुद्धा काय की त्या भलेही त्या व्यक्तीला म्हणजे वेदांताच्या अनुषंगाने जर याचं उत्तर द्यायचं तर त्या व्यक्तीला इतर बाह्य जगामध्ये काय गोष्टी होतात याचं जरी ज्ञान होत नसलं तरी सुद्धा आतमध्ये त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये काही विचारचक्र चालू असेल आणि त्याचं त्याला ज्ञान होतं. जरी ते खूप आपल्याला जसे विचार येतात किंवा आपल्याला जितकं आपण जास्तीत जास्त आपल्याला ज्ञान प्राप्त होतं बाह्य जगताशी संपर्क असल्यामुळे तितक्या जास्त प्रमाणात जरी नसलं तरी सुद्धा वेदांताच्या मताप्रमाणे जे ज्ञान आहे ते कायम राहतं आणि ते ज्ञान कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं असू शकतं. आता ज्या व्यक्तींना काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा अल्झायमर आहे किंवा कोमामध्ये त्या व्यक्ती जातात त्यांना बाह्य जगताचं ज्ञान जरी नसलं तरी सुद्धा त्यांच्या चित्तामधली क्रिया थोडीफार का होईना चालू असते आणि त्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टींचं ज्ञान होत असतं. पण आता ते मेजर कसं करायचं, त्यांना नक्की कशाचं ज्ञान होतंय हे आपल्याला कसं काय समजणार, तर हे मला माहिती नाही की आधुनिक विज्ञानाप्रमाणे ते सगळं मेजर करता येऊ शकतं का ते माहिती नाही. पण वेदांताच्या नुसार ज्ञान हे नित्य आहे, ते कायम राहतं आणि त्याचा कधी नाश होत नाही. माझा प्रश्न असा होता की सुषुप्ती अवस्थेमध्ये मला जर जास्तीत जास्त राहायचं असेल आणि त्याचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी मला शंकराचार्यांनी किंवा वेदांतांनी याबद्दल काही सांगितलंय? वेदांतामध्ये ते असं काही उपाय सांगत नाहीत की जास्तीत जास्त वेळ सुषुप्ती अवस्थेमध्ये कसा राहायचा, पण स्वप्नावस्था कमी केली तर आपल्याला सुषुप्ती अवस्थेमध्ये जास्त जाता येतं. आता याचा थोडासा संबंध आपण त्रिगुणांशी लावू शकतो. जसं सत्व रजतम
हे जे त्रिगुण आहेत हे सांख्य आणि योग दर्शनामध्ये मानलेले आहेत, पण त्याचबरोबर ते वेदांत दर्शनामध्ये सुद्धा मानलेले आहेत. आता रजोगुण आपण जसं बघितलं की रजोगुण म्हणजे क्रियाशीलता, रजोगुण म्हणजे चंचलता. तर स्वप्नावस्थेमध्ये काय होतं की आपलं मन हे स्थिर नाहीये, तर आपलं मन हे कायम चंचल असतं. तर आपल्या स्वभावामधला, आपल्या प्रवृत्तीमधला जर रजोगुण आपण कमी केला तर झोपल्यानंतर सुद्धा आपल्याला स्वप्न कमी पडतील. रजोगुण कमी करणे म्हणजे काय की चंचलता कमी करणे. आपलं चित्त जास्तीत जास्त स्थिर करण्याचा जर प्रयत्न केला, म्हणजे जागेपणी आपण जर जास्तीत जास्त स्थिर असू, तर झोपल्यानंतर सुद्धा आपल्याला जे स्वप्न आहेत ते कमीत कमी पडतील आणि आपला झोपेचा जो काळ आहे तो सुषुप्ती अवस्थेमध्ये जास्तीत जास्त असू शकेल, असं एक स्पष्टीकरण देता येईल. पण वेदांताचं मुख्य प्रयोजन जास्तीत जास्त सुषुप्ती अवस्थेमध्ये राहा असं सांगणं नाहीये, कारण की ते म्हणतात की खरा जो आत्मा आहे तो सुषुप्तीपेक्षा पण वेगळा आहे. त्याच्यामुळे वेदांत दर्शन असं काही एखादी प्रॅक्टिस सांगत नाही किंवा एखादा अभ्यास सांगत नाही की तुम्ही असं केल्यानंतर जास्तीत जास्त काळ सुषुप्ती अवस्थेमध्ये राहाल, असं ते सांगत नाहीत. कारण की ते म्हणतात की आपल्याला जागृत, स्वप्न, सुषुप्ती याच्यापेक्षा जो पलीकडे आहे त्याचं ज्ञान प्राप्त करून घेणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि वेदांत हे मोक्षशास्त्र आहे. प्रयोजन आहे ते म्हणजे मोक्ष प्राप्त करणे किंवा ज्ञान प्राप्त करणे. त्याच्यामुळे इतर कुठल्या गोष्टींसाठी ते काही उपाय सांगत नाही. तर जो एक प्रश्न आपण विचारलाय की शंकराचार्यांच्या काळामध्ये नक्की परिस्थिती कशी होती, तर आपल्याला एक असं जाणून घ्यायला लागेल की ब्रह्मसूत्र हा जो वेदांताचा मुख्य ग्रंथ आहे तो साधारण लिहिला गेला इसवी सन पूर्व पहिलं शतक किंवा दुसरं शतक. आणि शंकराचार्यांचा जो कालावधी आहे तो आहे 8वं शतक. म्हणजे काय की ब्रह्मसूत्र लिहिल्यानंतर शंकराचार्यांनी भाष्य लिहिले साधारण ती 900-1000 वर्षांच्या नंतर. म्हणजे ब्रह्मसूत्र लिहिलं गेलं आधी आणि त्यानंतर साधारण 900 किंवा 1000 वर्षांनंतर त्याच्यावरती शंकराचार्यांनी भाष्य लिहिले. आणि शंकराचार्यांना या सगळ्या सिद्धांताची पुन्हा प्रतिष्ठापना करायची का बरं वेळ आली? कारण की त्या काळामध्ये बौद्ध दर्शनाचा, बौद्ध विचारसरणीचा प्रभाव खूप जास्त होता. आणि त्याचबरोबर जे कर्मकांड आहे, जसं आपण काल चर्चा केली, मीमांसा दर्शनामध्ये जे कर्मकांड आहे, तर लोकांचा एक असा समज व्हायला लागला होता की वेद म्हणजे फक्त कर्मच आहे, वेद म्हणजे फक्त यागच आहे आणि ते कर्मकांड करणं म्हणजेच हा वेदांचा अर्थ आहे, असं सर्व लोकांची धारणा व्हायला लागली होती. पण शंकराचार्यांना असं वाटलं की म्हणजे संपूर्ण वेदांचं अध्ययन केल्यानंतर इतिहासामध्ये असं मिळतं की शंकराचार्यांनी वयाच्या 8व्या वर्षी सर्व वेदांचं अध्ययन संपूर्ण झालं होतं त्यांचं. तर संपूर्ण वेदांचं म्हणजे संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद या सर्व वेदांच्या शाखांचा अभ्यास केल्यानंतर शंकराचार्यांना असं लक्षात आलं की वेदांमध्ये फक्त कर्मकांडच नाहीये, पण वेदांमध्ये तत्वज्ञान सुद्धा आहे. आणि जे उपनिषदांचं जे तत्वज्ञान आहे त्याविषयी मीमांसा दर्शनामध्ये काही सांगितलं जात नाही. कारण की जशी आपण काल चर्चा केली की मीमांसा दर्शनाने त्यांचा एक व्याप्ती ठरवून घेतलीये की आपण फक्त वेदांमधलं कर्मकांड याविषयीच आपण काम करायचं, एवढी त्यांनी व्याप्ती ठरवून घेतली होती. आणि लोकांना असं वाटायला लागलं की कर्मकांड हाच फक्त वेदांचा अर्थ आहे. पण शंकराचार्यांनी उपनिषदांमधले जे तत्वज्ञान आहे ते पुन्हा प्रतिष्ठापित करण्यासाठी किंवा लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी की वेद म्हणजे फक्त कर्मकांड नाहीये, वेद म्हणजे फक्त कर्मकांड किंवा याग एवढंच नाहीये, त्याच्यामध्ये ज्ञान सुद्धा आहे, त्याच्यामध्ये तत्वज्ञान सुद्धा आहे आणि आत्मज्ञान जे आहे ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे कर्मापेक्षा सुद्धा ज्ञान जास्त महत्वाचं आहे. म्हणून शंकराचार्यांनी कायम ज्ञानाला प्राधान्य दिलं. कर्मकांड आहे ते ठीक आहे, ते त्या जागी ठीक आहे, पण कर्म केल्याने आपल्याला अंतिम ज्ञान प्राप्त होणार नाहीये. तर ते म्हणतात की ज्ञान प्राप्तीसाठी ते महत्वाचं एक त्यांनी केलं की जे उपनिषदाचं तत्वज्ञान लुप्त झालं होतं. लुप्त म्हणजे अशा अनुषंगाने की लोकांना त्याविषयी काही माहितीच नव्हती. तर शंकराचार्यांनी त्याच्यावरती भाष्य लिहिल्याने आणि त्यांनी भारतभर 3 वेळेला पूर्ण भारताची परिक्रमा केली पायी चालत जाऊन. आणि जितके पण आचार्य जे मीमांसा दर्शनाचे होते, जसं आपण काल बघितलं की कुमारिल भट्ट यांच्याशी पण शंकराचार्य समकालीन होते आणि शंकराचार्यांना त्यांच्याशी चर्चा करायची इच्छा होती, पण त्यावेळेस कुमारिल भट्टांनी समाधी घेण्याचं ठरवलं होतं, म्हणून ती चर्चा होऊ शकली नाही. पण त्यांचे जे शिष्य होते मंडन मिश्र यांच्याशी शंकराचार्यांनी चर्चा केली, शास्त्र चर्चा केली आणि त्यांना पराजित करून नंतर कुमारिल भट्टांचे जे शिष्य मंडन मिश्र जे आधी मीमांसक होते ते शंकराचार्यांचे शिष्य झाले आणि त्यांनी सुद्धा वेदांत दर्शनाचा स्वीकार केला. तर शंकराचार्यांचं मुख्य जे योगदान आहे ते उपनिषदांचं तत्वज्ञान पुन्हा प्रतिष्ठापित करणे आणि अद्वैत मत जे आहे त्याला पुन्हा प्रतिष्ठापित करणे हे आहे. आता हा तत्वज्ञानाचा भाग झाला, पण तरी सुद्धा आचरणामध्ये त्यांनी काय आणलं, तर शंकराचार्यांचं नुसतं अद्वैत एवढंच योगदान नाहीये. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की शंकराचार्यांना तंत्र परंपरेविषयी पण अतिशय जास्त माहिती होती.
त्यानंतर शंकराचार्यांना इतर पण गोष्टींविषयी अतिशय त्यांनी बरचसं काम केलंय आणि असा पण उल्लेख काही विद्वानांच्या मते आहे की आपण जी मूर्तीपूजा करतो या मूर्तीपूजेची सुरुवात आधी शंकराचार्यांनी केली. त्याच्या आधी भारतामध्ये मूर्तीपूजा ही संकल्पना नव्हती आणि वैदिक ज्या देवता आहेत त्या फक्त निसर्गातले तत्व होते. अग्निदेवता, वायुदेवता किंवा पर्जन्य देवता. म्हणजे काय की वैदिक जे याग आहेत त्याच्यामध्ये मूर्तीपूजा हा विषय नव्हता. पण शंकराचार्यांनी मूर्तीपूजा कारण की सामान्य व्यक्तीला समजण्यासाठी किंवा सामान्य व्यक्तीचं चित्त एकाग्र होण्यासाठी त्याला एक समोर काहीतरी सगुण मूर्त काहीतरी स्वरूप असलं पाहिजे. त्यामुळे असं पण म्हटलं जातं की शंकराचार्यांमुळे मूर्तीपूजा ही जी संकल्पना आहे ती भारतामध्ये प्रतिष्ठापित झाली. आणि जे बौद्ध मत होतं, आता आपण उद्या परवा त्यानंतर बौद्ध दर्शनाविषयी पण चर्चा करणार आहोत. पण बौद्ध जे दर्शन आहे ते नास्तिक दर्शन आहे. ते वेदांचं प्रामाण्य स्वीकार करत नाही. पण शंकराचार्यांना हे पूर्णपणे पटलेलं होतं की वेदांचे जे सिद्धांत आहेत ते अतिशय नित्य आहेत आणि ते दृढ आहेत. त्याच्यामुळे जे पण विचार बौद्ध विचार आणि जैन विचार जे वेदांच्या सिद्धांताचं खंडन करतात त्याला सुद्धा त्यांनी खंडन करून त्या लोकांविषयी सुद्धा त्यांनी शास्त्रार्थ करून त्यांनी पराजित केलं आणि हा जो विचार होता याला त्यांनी पुन्हा प्रतिष्ठापित केलं. तर हा एक फिलॉसॉफी हा विषय झाला. पण आत्मज्ञान होण्यासाठी इतर पण त्यांनी काही साधना सांगितल्या आहेत. आता त्या सर्व गोष्टींची चर्चा आज आपण करू शकलो नाही कारण की आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून. तर श्रवण मनन निधिध्यासन म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्यामध्ये कुठल्या स्टेप्स असू शकतात, ते कसं प्राप्त केलं गेलं पाहिजे किंवा आचरण कसं असलं पाहिजे, एखाद्या व्यक्तीमध्ये कुठले गुण असले पाहिजे. आणि अर्थात जे वेदांत आहे ते आत्मज्ञानासाठी किंवा चित्तशुद्धीसाठी योगाचे पण काही जे मार्ग आहेत ते पण ते स्वीकार करतात. त्याच्यामध्ये काही विरोधाभास नाहीये. म्हणजे अष्टांग योग ही जी संकल्पना आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार वगैरे या सर्व गोष्टींना वेदांतामध्ये पण त्यांनी स्वीकार केले. कारण की अंतिम लक्ष्य काय की आपलं चित्त शुद्ध व्हावं आणि आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं एवढंच एक उद्देश असल्यामुळे त्यामुळे शंकराचार्यांचं जे योगदान आहे ते भरपूर आहे. सामाजिक पण आहे, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे आपल्या भारतीय इतिहासामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की शंकराचार्य हा एक मोठा सूर्य आहे आणि त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याच्यामुळे आज हे जे वेदांत आहे किंवा उपनिषद आहे हे आज आपल्याला निदान उपलब्ध आहे आणि ते काय आहे हे आपण समजून घेऊ शकतो. हे वेदांतामुळे किंवा हे शंकराचार्यांच्या योगदानामुळे. नाहीतर काय झालं असतं की शंकराचार्य ही व्यक्ती जर इतिहासात झाली नसती तर बौद्ध मत किंवा नास्तिक मत जे आहेत चार्वाक जैन आणि बौद्ध यांचा प्रभाव भारतामध्ये वाढत होता. ते फॉलो करणाऱ्यांची संख्या भारतामध्ये वाढत होती आणि तोच धर्म जो आहे जो नास्तिक धर्म आहे तो भारतामध्ये सर्वत्र प्रचलित झाला असता, तो प्रसारित झाला असता. कारण की राजाश्रय पण त्याला मिळाला होता. आपण जर इतिहासात वाचलं की अशोक राजा किंवा इतर काही जे त्या काळचे राजे होते त्यांनी सुद्धा बौद्ध किंवा जैन धर्माची दीक्षा घेतली होती आणि ते पण त्या दर्शनांना फॉलो करत होते. म्हणजे जर शंकराचार्यांसारखी व्यक्ती झाली नसती तर आज आपल्याला भारतामध्ये सर्वत्र बौद्ध जैन अशी नास्तिक मतांचं अनुसरण करणारेच लोक दिसले असते. पण शंकराचार्यांमुळे त्या सर्व मतांचं खंडन त्यांनी केलं आणि ते इतक्या स्ट्रॉंगली केलं की आपल्याला आश्चर्य वाटेल की गौतम बुद्ध हे भारतात असून भारतीय असून सुद्धा बौद्ध धर्माचा विस्तार हा भारताच्या बाहेर जास्त झाला. श्रीलंकेमध्ये, म्यानमारमध्ये किंवा चीनमध्ये, जपानमध्ये आणि भारतामध्ये बौद्ध धर्म एवढा जास्त का बरं दृढ झाला नाही? कारण की त्याचं कारण म्हणजे शंकराचार्य. कारण की बौद्ध मत वाईट आहे असं नाही, पण बौद्ध हे नास्तिक मत असल्यामुळे आणि शंकराचार्यांनी हे प्रतिष्ठापित केलं की वेदांमध्ये असणारं सर्व काही त्याज्य नाहीये. वेदांमध्ये जे काही आहे त्याचं तत्व तुम्ही समजून घ्या आणि नुसतं खंडनासाठी खंडन करू नका. त्याच्यामुळे बौद्ध दर्शनाच्या अनेक आचार्यांची त्यांनी शास्त्रार्थ केला आणि त्यांना पराजित केल्यामुळे आज आपल्याला जे चित्र दिसतंय की आपल्याकडे आस्तिक जे वैदिक परंपरा आहे त्याचं थोड्याफार का प्रमाणात होईना त्याचं अस्तित्व आज टिकून आहे. आणि बौद्ध दर्शन किंवा बौद्ध धर्म जो आहे तो भारतात जास्त विकसित न होता भारताच्या बाहेर विकसित झाला. याचं कारण मला असं वाटतं की शंकराचार्यांचं योगदान आहे. आज आपण वेदांताविषयी चर्चा केली आणि जी आस्तिक दर्शनांची परंपरा आहे आपण त्या सर्व दर्शनांची चर्चा आजपर्यंत संपूर्ण केली. आपण सांख्य, योग, त्यानंतर वैशेषिक न्याय, मीमांसा आणि वेदांत या 6 आस्तिक दर्शनांची चर्चा केली. आता उद्या नंतर जे 3 दिवस आहे आपण नास्तिक दर्शन काय आहेत आणि त्यांची विचारसरणी कशी आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू.